ओम शिवाय नमः. ओम श्यामचंद्राय नमः. जय क्षीरसागरी मीरा मत्स्य स्वरूपिया द्वारा महाकपटिया शंकासुरा बधुने धर्म वाढविला. तर अशा प्रकारे आज 32वा अध्याय जो आहे याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या अध्यायाची सुरुवात ही ज्याने मत्स्य रूप धारण केलं, ज्याने शंकासुराचा वध केला अशा क्षीरसागरातील ह्या विष्णूला वंदन करून आजच्या अध्यायाला सुरुवात होत आहे. पृथ्वीवरील 14 रत्न काढले सागरे पूर्णवेश मधुकैट भारे तुझ साचा. ज्याने कासवाच्या रूपाने जे काही सागर मंथन चालू होतं त्यावेळेस कासवाचं रूप घेतलं आणि जे सागर मंथन चालू होतं त्यावेळेस मंद्रांचल पर्वत जो आहे त्या पाठीवर उभा राहिला अशा विष्णूला नमन. सकळ देवी गावा करेचा वरावे शरमनाचा गुरवे दाडे ही पृथ्वी जी आहे ती रसतळाला गेलेली होती तेव्हा वराह अवतार धरून जी पृथ्वी जी आहे ती आपल्या दाढेवर धरून वर आहे त्या ठिकाणी आणून ठेवली अशा त्या विष्णूला नमन. कसारा विदारोने टाकिले महासुरा प्रलोक रक्षक सर्वेश्वरा नरहरी विषधारका. प्रल्हादाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या भक्तीला पाहून ज्याने नरसिंहाचं स्वरूप धारण केलं, अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला अशा विष्णूला नमन. दानत्रपाने वृत्ताने असलेला तो जो बळी आहे त्या बळीला वामन रूपी अवतार धरून पाताळामध्ये काढणाऱ्या ह्या प्रभू. नाही सेवका सदना पुतना काही तिने सप्त केली विरमाहिया कारण्याच्या रंजवी विजय अद्यापि पाही विचाराता. अशा प्रकारे ह्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि तो पुढं आता काय चालते त्या अध्यायात बघूयात. बंधू दास्य त्याने बंदी घातले ती दास्या मग तुला धरवाण्याची रामवेशादी ती पुत्र सोडविले. अशा प्रकारे राम अवतार ज्यांनी घेतला अशा त्या विष्णूला नमन. स्वतः द्वारकाधीश मन मताता तांडव करवून ह्या दूत रांडव रक्षिले निजबळे. तोच हा श्रीकृष्ण आहे जो 8वा अवतार आहे विष्णूचा आणि याने पांडवांचं रक्षण केलेलं आहे. काळयुगे लोक परमधनानंद जेहि जवळ रक्षिले कामक्वदा तयाशी तू बोधशी बोधलीला गद जाविषे. तर ह्या कलियुगामध्ये सुद्धा जे नाम घेऊन आपण ज्या परमेश्वराचं चिंतन मनन करतो, काम क्रोध मत्सर हे जे काय आता वाढलेले आहेत कलियुगामध्ये हे तर सुद्धा आपल्याला प्रभूंचं दर्शन होत आहे. ओळे मल्ल्याचे माझी धारण टाकी सत्कर्म म्हणून माझा तू करते वेश भगवान तुरंग वहनी धावशे. अशा पद्धतीनं आपले जे जन्माचं सार्थक आहे हे सोडून आपण ज्या विपरीत मार्गाला जातो अशा ठिकाणी किंवा अधर्म वाढतो तर त्या ठिकाणी परमेश्वर नवीन अवतार घेऊन त्या अधर्माचा नाश करत असतो. चितो सर्वेशा भीमा ते ध्वनी कर ठेवणी कटावाऱ्या प्रत्यक्ष नादशी पंढरी तर हाच विष्णू जो आहे याने 8 अवतार घेतले आणि त्यानंतर पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या रूपाने तो कमरेवर हात देऊन विटेवर उभारलेला आहे. सत्य भामाने प्रधुमना सर्व यादवाने संपूर्ण गर्वहरणा केले त्याचे. तर मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की नारद मुनी आणि श्रीकृष्ण यांनी मिळून सर्वांचं जे काही गर्वहरण केलेलं आहे जे म्हणजे सोनं वगैरे जे आपण कालच्या अध्यायामध्ये सगळं ऐकलंय त्याच्यामधून सर्व सत्यभामा असेल किंवा इतर ज्या काही त्याच्या पत्नी असतील श्रीकृष्णाच्या या सगळ्यांचं गर्वहरण झालेलं आहे. यावर एके दिवशी नारद मुनी स्नान करीता सुरनिधी जीवाने तो मत्स्य आणि मत्स्य निरमता धरती देखिले. तर यावर नारद मुनी जे आहेत तर एक दिवशी आंघोळ करत होते नदीमध्ये आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक मासा आणि नर मादी तर त्या ठिकाणी त्यांनी बघितलेले आहेत. काय संसार सेविन नाही देखिले पुत्र वदाना
विवाह करावा येथून तरी स्त्री कधी वाढेल. तर या म्हणजे एकट्या असून काय नाही, संसार जर असेल तर त्या ठिकाणी हा, आणि आपण एकट्याच असा एक थोडासा विचार किंवा काहीतरी नारद मुनींच्या मनामध्ये त्या ठिकाणी आले. अरे आता घेऊ कृष्ण दर्शन 16 17 रामा त्या लागून एक घ्यावे आता मागून करू संत वृद्धी काय. तर एक असा विचार नारद मुनीच्या मनामध्ये आलेला आहे की आता श्रीकृष्णाला 16,100 बायका आहेत, तर एखादी आपण म्हणजे घ्यावी का मागून, आणि आपल्याला म्हणजे आपण एकटेच आहे, आपल्याला काही पुत्र नाही काय नाही, असे एक विचार नारद मुनीच्या मनात त्यावेळेस आलेला आहे. सरला जपता पान जवळ घेतला कमंडो जीवाना हाती ब्रह्मविना घेऊन डोका पुरीशी पावला. तर अशा प्रकारे हातात कमंडल वगैरे घेऊन आणि विना घेऊन जे आहे तर त्या ठिकाणी श्रीकृष्णाकडे ते निघालेले आहेत. जे अनंत शक्तीची स्वामीने त्यादी माया मन मत जनाने तिचे मंदिरी सारंग पाणी पैसला होता ते धावा. तर त्यावेळेस जी रुक्मिणी आहे तर त्या रुक्मिणीच्या महालामध्ये श्रीकृष्ण बसलेले होते आणि मग त्या ठिकाणी नारद मुनी येत आहेत. तिथे आला नारद मुनी तो दृष्टी देखील मोक्ष झाली हातीचा मर घेऊन नारी रुक्मिणी वारी कसे. तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी दृश्य बघितलेलं आहे की त्या ठिकाणी दोघ जण बसलेले आहेत ना, श्रीकृष्ण आहे, रुक्मिणी आहे आणि वारा घालत आहे थोडक्यात ते त्या ठिकाणी, म्हणजे सेवा थोडक्यात एकमेकांची चालू आहे. नारद जगता जग जीवन क्षमा लिंगन दिदले भेटेले जवळ पैसो मधुसूदने पूजा केली यथा विधी. आणि मग नारद मुनी त्या ठिकाणी आल्यानंतर श्रीकृष्णाने यथाविधी त्या नारदाची त्या ठिकाणी पूजा वगैरे करून त्यांचं स्वागत केलेलं आहे. हारे म्हणे गेलो ध्रुव नंदना काही मज करावी आज्ञा आज स्वामीची वासना पुरे चंचळ दिसत असे. आता त्रैलोक्याचा राणा असलेला जो काही श्रीकृष्ण आहे त्याने थोडक्यात ओळखलेलंच आहे आणि त्यांनी नारदांना लगेच म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही आला इथं, आता तुमची काय आज्ञा असेल तर सांगा आम्हाला, आम्ही ती पूर्ण करू, आणि तुमचं जरा मन थोडंसं चंचल दिसायला लागले असं त्या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणत आहेत. नारद म्हणे गण निळाव्यात आमचा काळ गेला ग्रहस्थाश्रम नाही केला पुत्र पवित्र देखो. कारण त्या ठिकाणी माशाचं ते रूप बघून त्या ठिकाणी नारदाच्या मनामध्ये थोडस हे विचित्रपणा आलेला होता आणि मग ते श्रीकृष्णाला म्हणतात की आमचा जन्म काय व्यर्थच गेला, एकटाच सगळीकडे फिरतो, तिन्ही लोकांमध्ये फिरतोय, काय प्रपंच नाही काय नाही, माझ्या मागे कोणी नाही, पुढे कोण आहे असं पण कोणी नाही, आणि मी एकटाच माझं जीवन व्यर्थ गेले का काय, असं नारद मुनी त्या ठिकाणी कृष्णाला तुझं भक्त स्त्रिया जगन्मोहन मद एक ध्येय अंगना श्रीदान करी त्याची पुण्या पार नाही सर्वता. म्हणजे एक एक कथा अशा आहेत ह्याच्यामध्ये कृष्ण लीलेमध्ये की काय आपल्या म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेर, ते काय म्हणजे विषय कृष्ण समजावा तेवढा सोपा नाही, समजलं तर सोपा नाहीच, म्हणजे जर विचार केला तर आपल्याला ते समजण्यासारखं सुद्धा नाही. आणि या ठिकाणी नारद मुनी काय म्हणते की आता मी तर एकटा आहे, माझं आयुष्य अशा पद्धतीने एकटे गेलेलं आहे, तुला 16,100 बायका आहेत तर त्यातली एखादी मला दे, असं स्वतः नारद मुनी कृष्णाला म्हणत आहे. हा शेवटमध्ये नायका म्हणे नारद मागले कौतुका ते समय यादव कुल तिलका काय बोलिला ते ऐका. तर त्यावेळेस श्रीकृष्णाला राग आलेला नाही, कारण श्रीकृष्णाला राग येत नाही, कारण प्रत्येक गोष्ट तो योगी आहे आणि ते प्रत्येक गोष्ट विचाराने आणि पुढचा विचार करून वागणारे असे श्रीकृष्ण आहेत. आणि थोडंसं हसून ते पुढे काय म्हणतात बघा. माने नशे मी ब्रह्मानंदना तेथून अवश्य न्याविलला ना बरे म्हणून ते क्षणा साबरवणी विनावतीला. तर अशा पद्धतीनं श्रीकृष्ण नारद मुनीला म्हणतात की ठीक आहे म्हणले, तू जसं म्हणतो त्या पद्धतीनं करू आपण, तुला एखादी आपण देतो, तू 16,100 जी घरं आहेत माझी बायका आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन बघ, आणि ज्या ठिकाणी मी तुला दिसणार नाही तर ती तू घेऊन जाऊ शकतोस. गेला दुसऱ्या घाप्रती ते बैसला असे जगात पाहते उद्धव क्रूर उभ्या सती विधाने हाती घेऊन या. तर दुसऱ्या घरामध्ये तिथून उठला नारद मुनी, दुसऱ्या घरामध्ये गेला तर त्या ठिकाणी तिथं पण श्रीकृष्ण बसलेला त्यांना दिसला. त्याचबरोबर अक्रूर पण होते आणि उद्धव पण त्या ठिकाणी बसलेले.
त्या नारदांना त्या ठिकाणी दिसलेले आहे. आणि म्हणे यावे नारद मुनी आलिंगन दिले प्रीती करून म्हणे येणे झाले पोटवणी काय आज्ञा करावी मग. बघा आता तिथं पण कृष्ण बसलेला आहे आणि नारद मुनी घरात आलेला लगेच कृष्ण तिथला काय म्हणतोय की या नारद मुनी या, कसं काय येणं केलं, काय काम आहे, काय तुमची आज्ञा आहे का सांगा, असं तिथं कृष्ण पण अजून नारद मुनीला म्हणत आहे. नारद विचारे अंतरी परम लागवी कपटी मोरारे आता होता रुक्मिणीची आगरी आला लवकरी विवरद्वारे. तर त्यावेळेस नारद मुनी म्हणते बघा किती कपटी आहे म्हणते. आता तर तिथं म्हटलं की जिथं कुठं मी दिसत नाही तिथून तू घेऊन जा, आणि आता काय केलंय मागच्या दारातून कुठून तर आलाय आणि इथे येऊन लगेच बसलाय मी यायच्या आत, असं नारद मुनी मनात विचार करायला लागले. येतोने उठे नारद मुनी प्रवेश दुसऱ्या सदाने तो फांसी हाती घेवणी सारी पाट खेळत असे. आता म्हणले चला इथं तर कृष्ण दिसला, आता दुसऱ्या घरात आपण तिसऱ्या कुठल्या तरी घरात जाऊ म्हणून नारद मुनी तिथून गेले आणि तिसऱ्या घरामध्ये शिरले तर तिथं कृष्ण त्या बायको बरोबर सारीपाट खेळत बसलेला इथं नारद मुनीला दिसलेला आहे. आले म्हणे यावे नारद मुनी म्हणून उभा ठाके चक्र पाणी पूर्ववत पूजा करून क्षमा वार्ता पुसत असे. तिथं सुद्धा मग लगेच नारद मुनी मध्ये आले की कृष्ण उठून उभा लागला, या या नारद मुनी कसं काय येणं केलं, काय आज्ञा आहे सांगा म्हणून. तिथं सुद्धा जशी पहिली पूजा केली तशी तिथं सुद्धा पूजा केली, म्हणजे आताच नारद मुनी आलेत की काय, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कृष्णानं पूजा केलेली आहे. नारद म्हणे नाटकी पूर्ण येथे बैसाला तो येऊन मग प्रवेश आणि कसं तो म्हण मोहन निजलाशे. तिथं सुद्धा असाच आलाय म्हणले, मी असं घराच्या बाहेर निघालून दुसरीकडे आले की कुठतून बोळातून कुठल्या तर गुहेतून काहीतरी असे मार्ग हे घरात प्रत्येक केलेले आहेत म्हणले कृष्णानं, तिथून येऊन इथं बसायला लागले म्हणले मी यायच्या आधी. म्हणून आता काय करू म्हणजे आता दुसऱ्या तिकडं तिसऱ्या कुठल्या तर घरात जाऊन तिथे गेलं तर तिथे कृष्ण त्यांना झोपलेला दिसलेला आहे. नारद प्रवेशाला सदन अंतरी म्हणे कोण निजला मंच कावरे येरी म्हणे स्वामी मुरारे बैसाख बरी नारद मुनी. आता तिथं गेल्यावर पलंगावर झोपलेलं दिसलं त्यांना. मग त्यावेळेस नारद मुनी विचारतात की बाबा ही कोण झोपलं इथं. त्यावेळेस तिची बायको म्हणते की देव आहेत, कृष्ण आहेत आणि इथं झोपलेले आहेत, तुम्ही जरा थांबा म्हणले, ते झोपलेले आहेत त्यांना उठवू नका आत्ताच, असं ती बायको त्या ठिकाणी म्हणत आहे. तो ते खेळातील कोरे दृष्टी देखील मुनिवरे एक सदनी यादवेंद्र मंगळ स्नान आरंभिले. तर असं तो घर फिरत आहे, या घरात गेलं तर तिथं झोपलेला दिसत आहे, दुसऱ्या घरामध्ये गेलं तर तिथं कृष्ण लेकरावाला खेळवताना दिसत आहे, तिसऱ्या घरात गेलं तर तिथं आंघोळ करताना कृष्ण त्यांना दिसत आहे. म्हणजे ज्या ज्या घरामध्ये जाईल त्या त्या ठिकाणी कृष्ण ह्या नारद मुनीला दिसत आहे. एक घरी घेतले अग्निहोत्र सवय होम देत वारीज नेत्रे एक ग्रही वेदांत शास्त्र काढून वाची जगदात्मा. एका घरामध्ये यज्ञ चालू आहे, एका घरामध्ये कृष्ण पूजा करतोय, एका मग घरामध्ये गेलं तर कृष्ण पोथी वाचत बसलेला आहे. असं सगळ्या घरामध्ये गेलं की त्या ठिकाणी कृष्णच दिसत आहे नारद. एक घरी करीत कन्यादान कोटे करीत पुत्राचे लग्न कोटे सुना हेरा पाठवून लेख्या आणि ती गोपाळ. म्हणजे प्रत्येक घरामध्ये गेले की वेगवेगळं काम तिथं नारद मुनीला दिसलं. एखाद्या घरामध्ये गेलं की काय झालंय तर पोराचं लग्न लावत आहे कृष्ण, एका घरामध्ये गेलं तर पुरीचं लग्न लावत आहे, एखाद्या घरामध्ये गेलं तर पोरगी सासराला पाठवत आहे, एका घरामध्ये गेलं तर सुनाला घेऊन येत आहे, असं दिसत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळ्याच रूपामध्ये कृष्ण या ठिकाणी नारद मुनीला दिसत आहे. कोटे कन्या सासुरी बोळवीत सदोदित झालाशे जगन्नाथा कोटे शास्त्राचे मतितार्थ काढून सांगत भक्ताशी. एखाद्या ठिकाणी गेलं नारद मुनी तर तिथं काय केलंय की पुरीचं लग्न झाल्यावर मुलीला माहेर सासरला पाठवताना स्वतः कृष्ण त्या ठिकाणी रडताना किंवा भावुक झालेला त्या ठिकाणी नारद मुनीला दिसत आहे. एखाद्या ठिकाणी गेलं तर असं जसं आपण पोथी सांगत बसलो आणि पुढे ऐकत बसले तसं त्या एखाद्या घरामध्ये कृष्ण सांगत बसलेला आहे, पुढे ऐकत बसलेलं आहे. असं दृश्य या ठिकाणी नारद मुनीला दिसत आहे. कोटे असे गात नाचत कोटे प्रेम श्रवण करीत कोटे विद्याभ्यास दावित विद्या शिकवित पुत्राते. तर कुठल्या ठिकाणी स्वतः नाचत आहे, कुठल्या ठिकाणी कुठल्या घरामध्ये तो मुरली वाजवत बसलेला आहे, कुठल्या ठिकाणी आपल्या मुलांना तो शिकवत बसलेला, अशा पद्धतीने कृष्ण दिसत आहे. चतुर्दश विद्या 64 कालाग्रही ग्रही दावित लेला कोटे वेद गोषा गळा करी सावळा आदरेने. म्हणजे आपल्या मुलाला ते शिक्षण देत आहेत, कुठे 64 कला असतील त्या म्हणजे हे वेदाभ्यास जे आहेत तर अशा पद्धतीने आपल्या मुलांना शिकवताना असं वेगवेगळ्या घरामध्ये 16,100 घर आहेत आणि प्रत्येक घरामध्ये कृष्ण तर कुठल्याही घरामध्ये गेलं
तर नारदाला कृष्ण तिथं दिसतच आहे. कोट्या बैसला उगाची शांत कोटे उदास विरक्ता कोट्या राजयोग दावित हट निग्रह टाकोनिया कुठं योगासन करत बसलेला आहे, कुठं योग शिकवत आहे दुसऱ्यांना, कुठं म्हणजे राजयोग शिकवत आहे. अशा पद्धतीने वेगवेगळं रूप त्या ठिकाणी या ठिकाणी नारद मुनीला दिसत आहे. कोट्या यम नियम प्राणायाम प्रयाहार करी पुरुषोत्तमा कोट्या कृपण कोट्या उद्धार पण पूर्ण काम झाला कुठे काम करत आहे, घरची कामं काही असतील तर त्या ठिकाणी कृष्ण काम करताना दिसत आहे. कुठं प्राणायाम म्हणजे जे मनशांतीसाठी प्राणायाम आपण करतो तशा पद्धतीने करताना दिसत आहे. कुठं जेवण करताना कृष्ण दिसत आहे. कोट्या आचार्य कर्मकांड कोटी उपासना दावी प्रचंड कोटे ज्ञान कथी वितंड परम मुडा जीवाशी. तर जे काही वेडी लोक वगैरे असतील किंवा अज्ञानी लोक असतील तर त्यांना ज्ञान शिकवताना कुठं दिसत आहे, कुठं तो उपासना करत आहे, म्हणजे आपण जसे एकादशीला उपवास वगैरे धरतो तशा पद्धतीची उपासना करत आहे, कुठे कर्मकांड करत आहे, काही लोकांना शिकवत आहे कशा पद्धतीने राहावं, अज्ञानी लोकांना ज्ञान देत आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रूपामध्ये प्रत्येक घरामध्ये कृष्ण नारद मुनीला दिसत आहे. आय साजे ग्रही रे नारद तिकडे व्यापला शे गोविंदा म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद रीता ठावन दिशेची. तर अशा प्रकारे ज्या ज्या घरामध्ये जाईल त्या त्या ठिकाणी कृष्ण नारद मुनीला दिसत आहे. आणि त्याच्यामुळे नारद मुनी म्हणतोय की प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक ठिकाणी कृष्ण व्यापलेला आहे. जी कुठलीच अशी जागा रिकामी नाही की तिथे कृष्ण नाही. असं एखादं घर रिकामं दिसल की तिथं बाबा कृष्ण नाही आणि तिथली महिला जी आहे किंवा स्त्री जी आहे तर ते आपण घेऊन जाऊ असं नारद मुनीला वाटत होतं. परंतु प्रत्येक घरामध्ये नारद मुनी जात आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्यांना कृष्ण दिसतच आहे. महाग लज्जित झाला ब्रह्मानंदन म्हणे विश्वव्यापक जग जीवाना माझ कर्म नाडले पूर्ण ज्ञान औरण पडिले. त्यावेळेस नारद मुनीनं मान्य केलेलं आहे की बाबा मी अज्ञानी होतो, मला कळलं नाही, चराचरामध्ये तू कृष्ण सामावलेला आहे, प्रत्येक ठिकाणी तू कृष्ण आहे, मी ओळखलं नाही आणि ह्या ठिकाणी मी हारलो, प्रत्येक ठिकाणी बघितलं परंतु सगळीकडे कृष्ण दिसत आहे, त्याच्यामुळे मी चुकलो. अशा पद्धतीने नारद मुनी बोलत आहेत. साची वेग निघाला भागीरथी तिराशी आला अनुताप तृप्त झाला स्नानाशी चालीला. मग त्यावेळेस त्यांना स्वतःला राग आलेला नारद मुनींना आणि इतक्या रागामध्ये ते भागीरथी तीराला स्नान करण्यासाठी गेलेले आहेत. जाळी करिता घमशान तो मायेने दाविले विंदान स्त्री रूप आपण जाळी करिता घमशान तो मायेने दाविले विंदान स्वरूपी आपण नारद झाला ते दवा. तर अशा पद्धतीनं स्त्रीरूप धारण केलेलं आहे नारद मुनींनी त्या ठिकाणी, बरोबर आहे का? तर स्त्रीरूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि बघूयात आता पुढे काय होतं ते. राम्याशे रूप सुंदर नारदी झाला मुनीश्वरा ते पुरुष आला साचर कामातुर तर होवनिया. इतकं सुंदर रूप ते नारद मुनीचं झालेलं आहे, म्हणजे स्त्री सारखं बघत असल्यामुळे तोच अभाव त्यांच्यामध्ये झाला, तो भाव निर्माण झाला आणि त्याच्यामुळे स्त्रीरूप झालेला आहे नारद मुनीला. आणि इतकं म्हणजे सुंदर त्या ठिकाणी स्त्रीचं रूप नारद मुनीला झाल्यामुळं आणि त्या ठिकाणी एक जण आलेला आहे आणि तो त्या स्त्री रूपाला नारद मुनीच्या बघत आहे. त्याने संग देताची तत्काळ गरोदर झाली वेल्हाळा नव मास भरताय समूळ प्रसूत झाली ते दवा. अशा प्रकारे नारद मुनी स्त्री रूपात आली. त्या ठिकाणी एक जण आला आणि त्याच्या संग झाल्यामुळं काय झाले की नारद मुनी स्त्री रूपामध्ये त्या ठिकाणी गरोदर झालेला आहे. तात्काळ झाल्यासाठी पुत्र प्रभव विभवादी संवत तिसरा नारद मुनी करी विचार मन्यानार्थ त्वर झाला. अशा पद्धतीने तिथं पुत्र झालेले आहेत त्यांना आणि 60 अशा पद्धतीनं पुत्र झालेला आहेत. आणि एवढे पुत्र झाल्यावर नारद मुनीला एकदम असं म्हणजे आता एकदमच परिस्थिती सगळी बदलली आणि त्या ठिकाणी चिंताग्रस्त अशा पद्धतीने नारद मुनी झाले. हे काही वेगळंच होऊन बसलं असं नारद मुनीला वाटत आहे. माग लागले स्त्रियाचे ध्यान त्याची मी झालो न लागत अक्षाना मग करीत हरिस्मरण सोडवी येथून दयाळू. मला स्त्रीचं ध्यान लागलेलं होतं आणि प्रत्येक घरामध्ये स्त्री हुडकत फिरलो आणि त्याच्यामुळे माझ्यावर ही अवस्था झाली. मी स्वतः स्त्री होऊन बसलो आणि आता काय एवढा मोठा प्रसंग माझ्यावर
मिळवला त्याच्यामुळे नारद मुनीला वाईट वाटलं आणि म्हणून नारद मुनीनं श्रीकृष्णाचा धावा त्या ठिकाणी चालू केला. कारिताची कृष्ण चिंतन पूर्ववत झाला भ्रमनंदाना बाहेर आला स्नान करून मागत पधारून आचरला. आणि मग त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं चिंतन करत असताना मग अचानकपणे ज्या पूर्वस्थितीमध्ये नारद मुनी आला बघा म्हणजे पाण्यात गेल्यानंतर तेवढ्या वेळात एवढा सगळा प्रकार घडलेला आहे आणि चिंतन देवाचं चालू केल्यानंतर जशाचा तसा नारद मुनी पूर्वीसारखा होऊन पुन्हा पाण्याच्या बाहेर आलेला आहे. यम नियम प्राणायाम करून पावला स्वरूपी समाधान ज्ञानाग्नी धडधडीत पूर्ण द्वेष तरण दग्ध झाले. अशा पद्धतीनं जे काही सकाळची पूजा वगैरे अशा पद्धतीचे नियम धर्म जे आहेत तर ते संपूर्ण त्या ठिकाणी नारद मुनीने पूर्ण केलेले आहेत. जायसा पर्वत संदीप्त वयमग मृग पक्षी न धरित आचार्य तैसाची बाहे विद पाय निसंदेय ब्रह्मपुत्र. जसं पर्वतावर काहीच नसल्यावर ज्या पद्धतीने तिथं कुठले पक्षी वगैरे काही राहत नाहीत शिल्लक राहत नाही तर त्या पद्धतीनं इथं नारद मुनी एकदम मोकळा झाल्यासारखं म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे की नाही अशा पद्धतीचा भाव निर्माण झाल्यामुळे नारद मुनीला वेगळं वाटत आहे. जयच्या स्वप्नीचे दोष अपार जागा होती संहारा तैसा तो नारद ज्ञान सागर कैचा विकार उरेल पै. जय स्वामीचे दोष अपार जागा होती संहारा तैसा तो नारद ज्ञान सागर कैचा विकार उरेल. तर जसं स्वप्न होतं आणि स्वप्नामध्ये आपल्याला काही गोष्टी घडल्यानंतर जाग होते आणि जाग झाल्यानंतर आपल्याला वाटतं की हे स्वप्न होतं तशा पद्धतीनं नारद मुनीचं सुद्धा त्या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे. कायचा कलंक रवी मंडळे पाप नुरेची जानवी जळे सदा पवित्र ज्वाळा माळी त्याशी ओवाळे कोण म्हणेल. तर जरी स्वप्नामध्ये किंवा भास असला किंवा हे जे आपल्या सोबत घडलेलं आहे तो तर शेवटी कलंकच लागलेला आहे आपल्याला त्याच्यामुळे चिंताग्रस्त या ठिकाणी नारद मुनी झालेले आहेत. धोळीने कदा न मिळे आंबर की सर्वत्र फिरत निर्मळ समीरा की घे कुळ पडताय सागर ना डोळ्याची कदापि. जसं धूळ किती जरी झाली तरी जे आकाश जे आहे तर त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे ते घाण वाटत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा दोष डाग लागत नाही तशा पद्धतीनं नारद मुनी हे पवित्र आहेत त्यांनाही कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा डाग लागलेला नाही जरी एवढं सगळे काही गोष्टी घडलेल्या असल्या तरी. नारद त्वची श्रीकृष्ण दोघाशी नाही भेद बाना सावध करावया जन कौतुक पूर्ण दाविले. नारद आणि कृष्ण हे काही वेगळे नाही भक्त आणि संत जे आपण देव आणि संत वगैरे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते जसे वेगळे नाही तसे हे पण वेगळे नाहीत आणि हे जे काय आपल्याला दाखवलेलं आहे तर ते फक्त एक आपल्याला थोडस लोकांना समजवण्यासाठी किंवा काहीतरी वेगळ्या रूपाने त्याने आपल्याला भाव दाखवलेला आहे. आता एका सावधानद्वारे केशी काय झाले वर्तमान रुक्मिणीचा बंधू रुक्मिया जान भोज कट नगरी वशपय. तर अशा पद्धतीनं आता द्वारकेच्या ठिकाणी काय झालेलं आहे सावध चित्ताने सर्व श्रोत्यांनी ऐकावं अशा पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहेत. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे की रुक्मिणीचा बंधू जो रुक्मिया आहे याने काय केलेलं आहे तर भोजकट नावाचं एक नगर त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्याची कन्या परम सुकुमार लावणी वल्ली नामेच्या थोऱ्या तो प्रधुम्याशी दिसली सुंदर याचा विधी करोनिया. तर त्याची जी मुलगी आहे त्या रुक्मियाची मुलगी म्हणजे रुक्मिया कोण असणार तो प्रद्युम्न श्रीकृष्णाच्या मुलाचा मामा. तर मामाची मुलगी जी आहे तर त्या प्रद्युम्नाला त्या ठिकाणी दिलेली आहे लग्न त्यांचं यथाविधी लावलेलं आहे. श्री कृष्ण बळी राम रुक्मिणी 56 कोटी यादव श्रेणी रुक्मियाने नगराशी नेवणी 16 केला अपार. तर त्या रुक्मियानं जे आहे ते श्रीकृष्ण असेल रुक्मिणी असेल किंवा यादवातली जेवढे काही सैन्य सगळे जे काही यादव कुळातली सगळी लोक आहेत तर त्यांना आपल्या नगरामध्ये लिहून ह्या प्रद्युम्नचं आणि त्या मुलीचं त्यांच्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे. भाग्याने प्रद्युम्न त्यावरी तो साक्षात मदाना जा मात सुंदर देवपणी अपार अंगणे दिदले. तर अशा पद्धतीने बहिणीचा मुलगा जो आहे म्हणजे बहीण जी आहे रुक्मिणी यांचा मुलगा हा प्रद्युम्न हा एकदम सुंदर मदन पुतळा असलेला हा प्रद्युम्न आहे आणि त्याच्यामुळे ती मुलगी जी आहे त्या रुक्मियानं
या प्रद्युम्नाला दिलेली आहे. ओ हे सांगती घेऊन द्वारकेशी आले चक्र पाणी जो आदि पुरुष कैवल्य दानी वेद पुराणी वंदे जो. तर अशा पद्धतीनं लग्न झाल्यानंतर जे वधूवर जे आहेत तर ते नवरा नवरी जे आहेत तर ते श्रीकृष्ण आपल्या द्वारकेला घेऊन आलेले आहेत. पोळे रुक्मियाचा पुत्र रुक्मी ध्वज नामेश्वरा त्याची कन्या पदक्षी चतुर अनुरुदाशी दिदली. तर त्याच्यानंतर पुन्हा पुढे रुक्मियाचा जो पुत्र आहे रुक्मध्वज नावाचा तर त्याची मुलगी जी आहे तर ती ह्या प्रद्युम्नाच्या मुलाला म्हणजे अनिरुद्धला दिलेली आहे. म्हणजे कृष्णाचा नातू. साकळ यादवा निदळ भार श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि रोहिणी कुमारा रुक्मिणी रेवती उका समग्र लग्न आधी आणि लिया. अरे श्रीकृष्ण असेल प्रद्युम्न असेल किंवा त्यानंतर रोहिणी कुमार रुक्मिणी रेवती उका ह्या सगळ्या ज्या असा सुना नाथसुना वगैरे सगळे जे आहेत तर त्या लग्नाला त्या ठिकाणी श्रीकृष्ण घेऊन आलेले आहेत. आणि देश विदेशी चंद्र पवार भले रुक्मी आणि लग्नाशी आणले येता विधी लग्न लाविले द्रव्य वेंचिले अपार. देशोदेशीचे जे काही राजे आहेत त्या राजाला सगळ्याला पत्रिका पाठवून त्यांना लग्नासाठी बोलवून त्या रुक्मियाने एकदम थाटामाटात लग्न सोहळा पार पाडलेला आहे. वास्ते मंडप शोभिवंत ठाई ठाई रजस्तंभ विराजिता ते सभेशी राजा समस्त कौतुका अर्थ बैसले. एकदम मोठ्या प्रमाणात त्या रुक्मियानं काय केलेलं आहे की लग्न सोहळा थाटामाटात पूर्ण केलेला आहे आणि सगळेजण नवाजत आहेत आणि जेवढे काही तिथं पाहुणे रावळे वगैरे जेवढे आलेले आहेत त्या सगळ्यांना यथोचित त्यांच्या पाहुणचार त्या ठिकाणी रुक्मियाने केलेला आहे. बाळे रामानी यादव बैसले तो रुक्मिया तेव्हा काय बोले या जीभूत खेळ वाहिले अवश्य म्हणे कृष्ण गज. बळीराम आणि कृष्ण त्या ठिकाणी बसल्यानंतर जे रुक्मिया आहे तर त्यांनी काय केलेलं आहे की आपण एक द्यूत खेळ म्हणजे जे काही सारेपाठ किंवा तशा पद्धतीचे खेळ जुने होते तर तशा पद्धतीचे खेळ आपण खेळूया अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर कृष्ण ठीक आहे म्हणून त्या ठिकाणी खेळण्यासाठी बसलेले आहेत. रुक्मिया आणि बळीराम खेळती भोवतेंद्र पाहते रुक्मिया म्हणे पण करा निश्चिती तरीचा रंग खेळाचा. या ठिकाणी बळीराम कृष्ण खेळत असताना सगळेजण आनंदाने बघत आहेत कशा पद्धतीने ते दूध खेळत आहेत. तर त्यावेळेस तो रुक्मिया म्हणत आहे की नुसतंच खेळून का उपयोग नाही तर ह्याच्यावर पण लावा किंवा कोण जिंकल कोण हरल जिंकल्यानंतर काय हरल्यानंतर काय अशा पद्धतीने बघा म्हणजे खेळण्याचा आनंद सगळ्याला वाटेल अशा पद्धतीने ते बोलत आहेत. प्रथम केला सहस्त्राचा पण अवश्य म्हणे संकर्षाना पहिला डाव भीमक नंदना जिंकिता झाला ते धवा. तर त्या ठिकाणी आणि पुन्हा पैज लावलेले आहे आणि पैजेमध्ये पहिल्यांदा जो आहे तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण जिंकलेले आहेत. सहस्त्र द्रव्य ते वेळा बळीराम देत झाला मग लक्षाचा पण घातला तो डाव जिंकिला बळीभद्रे. पहिला जो डाव आहे जो शंभराचा डाव जो आहे तर तो जिंकलेला आहे आणि मग त्याच्यानंतर जो लक्ष 1 लाखाचा डाव त्याच्यानंतर त्यांनी मांडला आणि तो डाव जो आहे तर त्या ठिकाणी त्या बळीरामाने जिंकलेला आहे. तो रुक्मिया सत्य स्वार्थ बोले म्हणे ये वेळे म्या जिंकेले तो रेवतीवर म्हणे आगळे असत्य न बोले कपटिया. बळच त्या ठिकाणी रुक्मिया म्हणते की मी जिंकलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यानं थोडस म्हणजे आपण हे म्हणतो खेळताना जसं ज्या पद्धतीनं चुकीचं म्हणजे मी जिंकलो अशा पद्धतीने म्हणतात तसं रुक्मिया म्हणते. मग त्या ठिकाणी तू बळीराम म्हणत आहे की तू चुकीचं बोलत आहे तू जिंकलेला नाहीस. रुक्मिया म्हणे तोची असत्य म्या डाव जिंकेला यथार्थ परमशोभला रोहिणी सुत मग पुष्य समस्त रायासी. त्यावेळेस बळीरामाला राग आलेला आहे कारण मी जिंकलोय आणि हा रुक्मिया काय म्हणतोय की मी जिंकलोय असं म्हणतोय. तर त्या ठिकाणी बळीरामाला राग आलेला आहे त्यांनी बाकीच्या सगळ्यांना विचारायला सुरुवात केलेली आहे की तुम्हीच सांगा कोण जिंकले या ठिकाणी. ही रुक्मिया आयशे बोलत सत्य साक्षात देती समाजता म्हणते रुक्मियाने जिंकले यथार्थ आम्ही भोवते पातसो. आता सगळे म्हणजे चोराला मेसाई दार्जिन म्हणल्यासारखं काय झालंय की ते रुक्मिया म्हणतोय की मी जिंकलो आणि बळीराम म्हणतोय की मी जिंकलो आणि बळीरामाने सगळ्याला विचारलं की आता तुम्ही सांगा कोण जिंकले. त्यावेळेस सगळेजण त्या रुक्मियाचीच बाजू सांगायला लागले रुक्मियाच जिंकलाय असं सुद्धा सगळेजण बाकीचेच पुन्हा बोलायला लागले. रुक्मिया म्हणे असत्य बोलता तुमचा जन्म गेला तत्वाता तुम्ही गोकुळी गुरे राखीता सत्य ते शिकले ती.
ते म्हणतायत की बाबा त्यावेळेस बळीराम म्हणतो की तुम्ही सगळे चुकीचं बोलताय, तुमचा जन्म अशा पद्धतीनं खोटं बोलण्यातच गेलेला आहे, कारण तुम्ही गोकुळामध्ये जे आहेत तर ते गुरं राखण्याचं काम केलं, त्या ठिकाणी तुम्हाला खोटं बोलल्याशिवाय दुसरं काही तुम्हाला सुचतच नाही, आणि आता सुद्धा तुम्ही या ठिकाणी खोटंच बोलायला लागले. तो मे दोघे सत्याचे घर परम कपटी चोर जारा कपटीचे घेतले मथुरा नगर कंसासूर वदोनिया. त्यावेळेस हा म्हणतोय की बाबा तुम्ही तर काय केले, तुम्ही पण अशाच पद्धतीने कप्तान कंसाला मारलं आणि ते मथुरा नगर तुम्ही घेतलेलं आहे, असे एकमेकाला ते एकमेकाच्या ह्याच्या उद्देशून ते बोलत आहेत. माग काल्यावन भेने देखा समुद्रांतर रचिली द्वारका कपटे करुण्या भीमक कन्या का चोरवणी नेले तस्कर. अशा पद्धतीने तुम्ही काल यवनला भिवून पुन्हा द्वारका उभा केली, तसंच तुम्ही ती भीमकन्या म्हणजे रुक्मिणी जी आहे ती चोरून आणलेली आहे, तुम्ही तर कुठे लय चांगले काम केलेले आहेत, आम्हाला तुम्ही नावं ठेवता, अशा पद्धतीने ते बोलत आहेत. तायशे तुम्ही पाहता येते परी मी शिक्षा लावीन तो माशे द्वारका उचलून सवाहस्ते समुद्रा माझी टाकीन. तर अशा पद्धतीने मी स्वतः तुम्हाला शिक्षा लावेन, अशा पद्धतीने रुक्मिया बोलत आहे. तुमची जी द्वारका आहे ती उचलून अशी समुद्रामध्ये नेऊन टाकेन, अशा पद्धतीने तो रुक्मिया बोलत आहे. मी जिंकला आता डाव साक्षात येत अवघे रावा तो देववाणी आंबरी अपूर्व एका एकी गरजले. ते म्हणतो की एवढे सगळे लोक म्हणजे जे सगळं पार्ट जास्त कुणाकडे आहे तर माझ्याकडे आहे, सगळे जर म्हणतात की मीच जिंकलोय, त्याच्यामुळे खरं काय तर मीच जिंकलेलो आहे. तेवढ्यात आकाशवाणी त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि काय आकाशवाणी झाली ते आपण बघू. महाने बळीरामे जिंकिला यथार्थ समस्त राजे पातीच्या केता तव क्रोधावला रेवती कांत पर्या युद्ध जवळी दिशेना. ते आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून आवाज आलाय की बळीराम या ठिकाणी जिंकलेला आहे, आणि हे बघितल्यावर सगळेजण चकित एकदम झाले की बाबा आकाशवाणी कशी काय झाली, आणि त्यावेळेस या ठिकाणी त्यांना राग आलेला आहे. रोखमिया घेऊन या खडक ओढण उभा ठाकीला सरसावोना बळीरामे मंडपाच्या स्तंभा भोंडून तत्काळ हाती सरसावला. आणि अशा पद्धतीने खेळत खेळतच यांची भांडणं, म्हणजे हे दोघं मिळूनच तसं, आणि ह्यांची भांडणं त्या ठिकाणी खेळतच सुरू झालेली आहेत. आणि हातामध्ये काय नव्हतं त्यावेळेस ही तलवार वगैरे रुक्मिया घेऊन उभारल्यानंतर बळीरामाच्या हातामध्ये काहीच नव्हतं, तर तिथली जी मंडपाची खांब वगैरे जे आहेत तर खांब उकरून त्या बळीरामाने हातात धरून उभारलेला आहे. बळ्या भोंडून ते वेळा रुक्मिणी मस्तकी घाताला बळ्या भोंडून ते वेळा रुक्मियाच्या मस्तकी घाताला शतचूर्ण मस्तक झाला प्राणाशी मुकला तत्काळ. तर त्यावेळेस बळीरामानं काय केलेला, असा तो जो खांब उपटून हातामध्ये घेतलेला होता तो गरगर असा फिरला आणि त्या रुक्मियाच्या डोक्यात घातला. त्याच क्षणी त्या रुक्मियाचा त्या ठिकाणी प्राण गेलेला आहे. झाला एकच आकार राजे पळ पाती सत्वारा बळीरामे त्याचे मुखी मुष्टी प्रहार बळ्या करून दिधले. सगळे एकदम आता एकदम रुक्मिया त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर मग सगळा हाहाकार झाला, सगळे राजे वगैरे धावत पळे तिकडे तिकडे पळाला. आता काय होते काय नाही ह्याची चिंता सगळ्याला त्या ठिकाणी लागली. मास्ताचे पडले दांत भडबाडा शुद्ध वाता तैसे चिन्ह पळाल्या समस्त महानार्थ देखोनिया. म्हणजे खेळत खेळत झालेल्या ह्या खेळाची सुरुवात, आणि एकदम अशा पद्धतीनं बळीरामाने एकदम मारल्यानंतर तो रुक्मिया मेला, आणि मग सगळ्या राजाला पण मारायला सुरुवात झाली. आणि मग जिकडं कोण जशी वाट जिकडं मिळेल त्या पद्धतीने, कारण त्यावेळेस बळीरामाला राग आला होता, कारण मी जिंकलेला असताना हे सगळे कोणाचे साथ देत होते, ह्या रुक्मियाचे साथ देत होते, मग आता आपल्याला सुद्धा हा सोडणार नाही. ह्या भीतीपोटी सगळे राजे जे आहेत ते पळून जात आहेत. नेज मंडपी होता रुक्मिणी वरत्व त्रिभुवन चालक सूत्रधारा ते धावणी आला सत्वर तो रुक्मियाचे प्रेत देखिले. त्यावेळेस श्रीकृष्ण त्या ठिकाणी होता, आणि श्रीकृष्णाने हे चालू झालेला गोंधळ बघितला, आणि धावत पळत त्या ठिकाणी श्रीकृष्ण आलेला आहे. आणि पाहतो तर काय, तर रुक्मियाचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं आहे, रुक्मिया मरून पडलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाचा मेवना म्हणजेच तो त्या रुक्मिणीचा भाऊ जो आहे तर त्या ठिकाणी मरून पडलेला श्रीकृष्णाला दिसलेला आहे. माग अग्नीत शरीर घातले त्याचे पुत्रावरी छत्र धरिले ओहरे घेऊन ते वेळे द्वारकेशी आले रामकृष्ण. तर अशा पद्धतीने जो अंत्यसंस्कार आहे तर त्या रुक्मियाचा केलेला आहे, आणि त्या मुलाला जे काही रुक्मियाचा मुलगा आहे त्याच्यावर आपलं वरदहस्त त्या श्रीकृष्णाने दिलेलं आहे. आणि सगळं जे काही करून अंत्यविधी वगैरे करून हे दोघ जण जे आहेत कृष्ण आणि बळीराम हे तर हे द्वारकेशी आलेले आहेत. यावरे जामवंतीचा कोमल सांब नामे परमवीरा महायोधानी वारत्याने विचित्र एक केले. तिथं काय झालेलं आहे की कृष्णाची जी एक पत्नी आहे जांबवंती नावाची, तर त्या तिचा एक मुलगा आहे साम नावाचा, तर त्या साम नावाच्या मुलाने त्या ठिकाणी एक वेगळंच काहीतरी करून ठेवलेलं आहे.
दुर्योधन हस्तिनापुरी त्याची कन्या रूपवती सुंदरे तिचे स्वयंवर होते ते अवसरी राजा समस्त मिळाले. त्यावेळेस काय होतं की जो हस्तिनापुराचा दुर्योधन आहे धृतराष्ट्राचा मुलगा किंवा कौरवामधला जो दुर्योधन आहे तर त्या दुर्योधनाच्या मुलीचं त्या ठिकाणी स्वयंवर होतं आणि त्या ठिकाणी काय झालेलं आपण बघू. दिव्य सभा परे करत येते बैसले समस्त नृपवारा रथारूढ होऊन या कृष्ण कुमार सांबत येते पातला. आणि ते जे स्वयंवर चालू होतं त्या दुर्योधनाच्या मुलीचं स्वयंवर ज्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी सगळे राजे वगैरे गोळा झालेले होते. त्या ठिकाणी हा साम नावाचा कृष्णाचा मुलगा जो आहे तर त्या ठिकाणी गेलेला आहे. तो ही बैसाला सभे भितरी तव शृंगार होणी आलेली नोवारे दुर्योधन म्हणे कुमारी पाहे राजे निर्धारी. तर त्या ठिकाणी सभेमध्ये जे आहे तर दुर्योधनाने काय केलेलं आपल्या मुलीला सजवून नटवून आणलेलं आहे आणि सगळ्या राजांना म्हणजे ओळख करून देत आहे की ही माझी मुलगी आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी तो साम पण बसलेला आहे. या माझ्या आवडेला जो सुंदर त्याशी माळ घाली सत्वारा ती राजे विलोकित समग्र स्थिर तीर जातशे. तर त्या मुलीला त्यांनी सांगितलेलं आहे की असे सगळे राजे बसलेले आहेत म्हणजे जे काय राजकुमार जे आहेत तर ते सगळे असे बसलेले आहेत आणि प्रत्येकाच्या समोरून तो नेत आहे मुलीला आणि म्हणताय की यापैकी तुला जो कोणी आवडेला नवरदेव म्हणून तर त्याला तू माळ घालू शकतेस. अशा पद्धतीने सावकाशपणे सगळ्यांच्या त्या समोरून ती मुलगी जात आहे. त्यातून सांब उठला तत्काळ म्हणे कोणाशी न कळे घालील माळा सत्वर धावला त्वचे पळा उताविळ तेवढ्यात काय झाले ते आता प्रत्येक राजाच्या समोर जात आहे त्यांना बघत आहे कुणाला माळ घालावी याचा विचार करत आहे. तेवढ्याच वेळेस उतावळा नवरा गुडघ्याला पाशील म्हटल्यासारखा हा साम तिथून उठलेला आहे आणि तो पळत त्या ठिकाणी चाललेला आहे. तत्काळ नोवरी उचलले निमेष अर्धे रथावरी घाताले द्वारका पण ते वेळी पवन वेगे जातशे. आणि याने काय केलेलं आहे साम याने काय केलेलं आहे तर त्या मुलीला उचललंय म्हणजे कोणाचाही कसलाही प्रकारचा विचार न करता त्या मुलीला उचलला आपल्या रथामध्ये घेतला आणि तात्काळ तो द्वारकेकडे निघालेला. जंबुकाचे सभेमधून भाग आपुला नेत पंचानाना की सुधारस घटत घेऊन जात सुपर्ण अकस्मात. तर ज्या पद्धतीनं त्या मंथन झाल्यानंतर अमृत निघालेलं होतं तिथून ज्या पद्धतीने एक राक्षस तो अमृताचा घट जो आहे तो घेऊन पळाला होता तशा पद्धतीने ह्या दुर्योधनाची मुलगी जी आहे तर या ठिकाणी हा साम जो आहे तो घेऊन इकडे झाला एकच आकारात मदळेशी धावत इंद्र पवारा शतबंधोशी दुर्योधन सत्वर पाठी लागा धावनाला. सगळीकडे आकार झालेला आहे आणि 100 कौरव जे आहेत तर ते 100 कौरव सुद्धा त्यांच्या मागे पळालेले आहेत. काव्र म्हणती हाय एवढा दिटाय साऊ वंश त्याचा ती काटा चोर जार परम नष्ट सत्य कपट सर्व वेशे. एवढा दुष्ट जो आहे तर तो कशा काय पद्धतीनं आहे कारण हा कुणा वंशातून आहे त्यांना सगळ्याला माहितच आहे. अशा पद्धतीनं ते नावं ठेवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. तो अवघे राजे धावती सांबा टोपीला समजते आयशे जाणून त्वरेत गतिरथ मुरडीला कृष्ण सुते. अशा पद्धतीने हे मागे बोलत आहेत आणि त्या ठिकाणी काय केलेलं सामने सुद्धा काय केलेलं आहे की चोर वगैरे असं काहीतरी म्हणतील त्या पद्धतीनं त्याने रथ लगेच माघारी वळवलेला आहे. श्यान लागता धनुष्य चढविला संभाव्य बाण सोडिले प्रेताचे पर्वत पाडिले नवल केले ते धावा. त्याच वेळेस त्यांनी काय केलेलं आपलं धनुष्य बाण उचललेला आहे आणि एवढे बाण सोडलेले आहेत की तिकडे कौरवाच्या ठिकाणी जे काय आहे ते असे प्रेताचे ढिगारे पडायला लागलेले आहेत एका क्षणामध्ये. धान्य धन्य राजे म्हणत बहुताशी एकला झुंजाता मग मुके मिळाले समस्त अस्त्रे घाली ती चौकडोनी. आणि सगळ्यांना नवल वाटायला लागले की इकडे एवढे राजे आहेत एवढे दुर्योधन कौरव एवढे सगळे आहेत आणि हा एकटा उभारलेला आहे आणि एकटा सगळ्याबरोबर नडलाय ह्याचं कौतुक सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. अंगी रुतले बहुत शहरात तेव्हा विकळ झाला कृष्ण कुमारा मग पाशे घालून सत्वर दुर्योधन दर्याला. त्यावेळेस काय झालेलं आहे की आता एकटा इकडा आहे आणि सगळ्यांचे जे बाण जे आहेत तर ते येऊन ह्या ठिकाणी सामना लागलेले आहेत आणि तो एकदम जखमी झालेला आहे. जखमी झाल्यानंतर दुर्योधनात त्याला पकडलेला आहे. हस्तिनापुराशी आणून बंदी घाताला ते क्षणी आपुल्या सुस्थळा लागून राजे गेले ते धावा. आणि मग दुर्योधनाने काय केलेलं आहे की त्याला ते धरून आणलंय आपल्या
ठिकाणी येऊन त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं आणि मग सगळे राजे जे आहेत ते लग्नासाठी म्हणून किंवा त्या स्वयंवरासाठी आलेले ते सगळे आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. कान्यात ऐशीचा ठेवी घरी तो नारद गेला द्वारकापुरे हरीशी म्हणे त्यावसरी सांब पुत्र कोठे तुझा. ती मुलगी जी त्यांनी नेलेली होती सामने तर त्या दुर्योधनाने आपल्या आपल्या घरी ती मुलगी आणलेली आहे. त्या सामला तिकडं बंदीखान्यात टाकलेला आहे. त्यावेळेस नारद मुनी इकडे द्वारकेला आला आणि श्रीकृष्णाला विचारायला लागला की तुझा साम मुलगा जो आहे तर तो कुठं आहे. तो शेंग म्हणे ते वेळे कोठे गेला आहे ते न कळे नारद म्हणी बंदी शाळे दुर्योधने रक्षिला. त्यावेळेस कृष्ण म्हणतोय की आता कुठे गेला मला नक्की काय माहित नाही. त्यावेळेस नारद मुनी म्हणते की दुर्योधनानं तुझा मुलगा जो आहे तिकडे बंदीशाळेमध्ये टाकलेला आहे. सांगितला समस्त समाचार परम कोपला यादवेंद्रा वेग सिद्धू केला दळबार वाद्याचा गजर लागले. मग आपला मुलगा जो आहे तर त्या ठिकाणी दुर्योधनानं बंदीशाळेमध्ये टाकलेला असं समजल्यानंतर कृष्णाला राग आला आणि कृष्णानं लगेच युद्धासाठी सगळ्या सैन्याला बोलवलेलं आहे. तो पुढे कर जोडून प्रधूम नवी नवी प्रश्न लागून काय मशक दुर्योधन त्यावर आपण नव जावे. त्यावेळेस त्यांचा जो मुलगा आहे दुसरा प्रद्युम्न तर तो प्रद्युम्न आलेला आहे आणि तो कृष्णाला म्हणत आहे की एवढा एखाद्या चिंतासारखा असलेला दुर्योधन आहे आणि त्याला मारण्यासाठी किंवा त्याच्या सोबत युद्ध करण्यासाठी तुम्ही कशाला जाता आम्ही असताना अशा पद्धतीने तो मुलगा बोलत आहे. जंबुकावरी पंचनन की आळी केवरी सुपर्णा खदोतावरी चंड किरण युद्ध संपूर्ण निघाले. तुम्ही कसं आहे की एखाद्या म्हणजे कसं आहे की एखाद्या अस्वलावर एखाद्या सिंहानं झडप घालाय किंवा अस्वलाला मारण्यासाठी सिंहाची गरज नाही किंवा एखाद्या काजव्यावर ज्या पद्धतीनं सूर्य एवढा मोठा आणि काजवा एवढा लहान असतो तसं तो काजव्यासारखा दुर्योधन आहे तुम्ही सूर्यासारखे आहे. तुम्हाला जायची तिकडे काही सुद्धा गरज नाही. मी आता जातो जितो तू रे घेऊन येईन दोघे हरे समस्त कौरवाची शिरे बंधूच्या कैवारे दिन. तर मी स्वतः जातो प्रद्युम्न म्हणत आहे त्या ठिकाणी की मी स्वतः जातो आणि आपल्या भावाला जो आहे त्या ठिकाणी घेऊन येतो आणि जेवढे काही कौरव 100 कौरव आहेत त्या सगळ्यांची मुंडकी त्या ठिकाणी उडून टाकतो अशा पद्धतीने तो बोलत आहे. आयसा बोलता मी न केताना तो जवळ आला संकर्षाना म्हणे का सया पाठविता धुम्रम प्रधुम्ना मी जाऊन आणि तो. त्यावेळेस संकर्षण जे आहेत तर त्या ठिकाणी आलेला आहे तर ते म्हणतोय की तुम्ही ह्याला कशाला पाठवता प्रद्युम्नला मी जातो आणि मी कौरवांचा त्या ठिकाणी निपात करून येतो. कौरव पांडव आप्तवर्ग त्याशी न करावा युद्ध प्रसंग मग काय बोले रमारंग भोगिंद्राशी ते धावा. त्यावेळेस कौरव आणि पांडव हे काही नात्याने जवळचेच आहेत त्याच्यामुळं आपण त्यांना जाऊन काय म्हणजे त्यांच्याबरोबर युद्ध करण्यापेक्षा काहीतरी त्यातून मार्ग काढूयात अशा पद्धतीनं त्या बळीरामाला त्या ठिकाणी बोलत आहे. जारी ते तुमचे न माने ते वचन तरी आम्ही यावे की धावून हसून बोले रेवती रमणायशा जाना नव्याची. एवढं जरी असलं जवळचे आपले नातेवाईकच आहेत एवढं असताना जर ते तुमचं ऐकत नसतील तर मग त्या ठिकाणी आम्ही जाऊन काहीतरी करतो किंवा तुम्ही आम्हाला आज्ञा द्या अशा पद्धतीने ते त्यांना बोलत आहेत. माझे वचन न माने ती पामर तरी पाल ते घाली न हस्ती ना पोरा मग तारुड झाला शेष अवतार उद्धव क्रूरा सहित पै. तर माझ्या आज्ञेचं उल्लंघन कोण करू शकते अशा पद्धतीनं जो काय शेषा म्हणजे बळीराम जे आहेत तर त्या रागारागी आपल्या रथामध्ये बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी अक्रूर उद्धव वगैरे त्यांच्या सोबत आहेत. मग गजपुरा समे पयवनी बळीराम राहिला उपवने दुर्योधनाशी धाडीले सांगोनी आम्हाशी भेटवनी जाईजे. तर हस्तिनापुराच्या जवळ जे आहेत तर हा बळीराम आणि इतर सैन्य वगैरे आलेले आहेत आणि त्याच्या जवळच्या जंगलामध्ये ते वनामध्ये तिथं राहिलेले आहेत आणि त्यांनी सांगावा पाठवलाय दुर्योधनाला की आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ह्या वनामध्ये आम्ही थांबलेलो आहोत तर तू ये आणि आम्हाला भेटून जा. मग समस्त बंधू घेऊन बाहेर आला दुर्योधना बळीराम भेटायला उठून सन्मान देऊन बैसविला. मग हे सांगावं सांगितल्यानंतर काय केलंय की कौरवानं जे काही दुर्योधन आहे ते आपल्या 99 भावाला म्हणजे 100 कौरव जे आहेत तर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि जवळ आल्यानंतर बळीरामाने त्या सगळ्यांना नमस्कार वगैरे केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. मान्यनाथपणे आमचा कुमार पाहू आलो ते स्वयंवारा कन्या घेऊन गेला सत्वर परी तुम्ही विचार नाही केला. तर ते एवढं काय त्याला समजलं नाही म्हणले आमचा
जो काय मुलगा आहे आमच्या वंशातला इकडला आलेला साम जो आहे, तर याला काही एवढं समजलं नाही, तर त्या संयमारामध्ये तो आला आणि त्याने काही विचित्र घटना केली असं त्याला तुम्ही थोडंसं समजून घ्यायला पाहिजे होतं, अशा पद्धतीने ते बोलत आहेत. सहा मस्त मिळवून या बाळधरी याला आकर्षून या बंदी घाताला या ऐकून भोवता कोपला रुक्मिणीवर तुम्हावरी. तर त्या एकट्या बाळाला बघून तुम्ही सगळ्यांनी काय केलेलं आहे की धरलेला आणि बंदी शाळेमध्ये घातलेला, हे तुम्ही चुकीचं केलंय. आणि हे ऐकून कृष्णदेवरायाला या ठिकाणी राग आलेला आहे असं ते बोलत आहे. दाळा बाराशी तो करून पाठविता होता तुम्हावरी मधाना, मग आम्ही तया ते वारून दर्शना आलो तुमची. म्हणजे पहिल्यांदा आई बळीराम जे आहेत तर ते थोडस गोड बोलत आहे की त्यांना की बाबा त्यावेळेस मदन वगैरे जे काय आहेत तर ते सगळे दळभाग घेऊन किंवा दुर्योधन क्रोधावला भौत तुम्ही भौत झाले रे वनमाता, आमच्या धर्मद्वार की अंत नांदता सुखे ते नेना. तव दुर्योधन क्रोधावला भौत तुम्ही भौत झाले तरी उन्माता, आमच्या धर्मद्वार की अंत नांदता सुखे ते नेने. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो म्हणत आहे की दुर्योधन बोलत आहे की तुम्ही जे काय ते बळीराम किंवा ह्या यादव वंशी लोकांना बोलत आहे की तुम्ही काय झालंय की तुम्हाला थोडासा अहंकार आलेला आहे, तुम्ही उन्मत्त झालेला आहे आणि आमच्या या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हालाच दम द्यायला लागलेला आहे असं ते बोलत आहेत. बाळ्या करुणी नवीनोवरी हा कुळ कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बाळ्या करुणी न्याविनोवरी हा कुळधर्म तुमचे घरी, आम्हाशी दाविता ते पुरी द्वारकापुरी राहून दे. ओम श्री गणेशाय नमः ओम वांगा नमः. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो तुमच्या घरी असंच आहे का म्हणला, असं अन्यायानं वागणं, धर्म सोडून वागणं नीती नाही का तुमच्याकडे म्हणणं. अहो स्वयंवर मानलंय तुम्ही आमच्याकडे मागणं करायचं का, बळच नवरी घेऊन जायचं की तुमचा धर्म आहे का. तुम्ही तर देव म्हणून वागताय, तुमचं यादव सैन्य म्हणून वागताय आणि हे धर्म आहे का तुमचा पळून घेऊन जायचा. असा दुर्योधन बळीरामाशी बोलू लागला. तुमच्या कृष्णाने प्रधोमना येऊ द्यावा युधा लागूना, ऐकियाची बाण करुणा करीन खंडन समजताशी. अहो तुमचा कृष्ण प्रद्युम्न येऊ दे बेतासाठी आम्ही तयारीला आहे म्हणला की तुमचा धर्म आहे का मला तुम्ही काय बी करावं, गरीबाच्या झोपड्या माराव का. असा असताना दुर्योधन रागानं बोलू लागलाय. आयशे बोलवणे दुर्योधना बंधू सहित गेला उठूना, माने दळबार सीता करुणा द्वारका पटन घेऊ आता. हा त्यावेळेस दुर्योधन हा असताना आपला बंधू सहित असताना उठून रागारागा निघून गेला. द्वारका नगरचा पर्यंत घेऊ, सगळं सैन्य सज्ज करा आणि सज्ज करून काय करू म्हणला द्वारकाच घेऊ आपण. येरे कडे शेष अवतारा निजबळे फिरवे नांगारा, हस्तिनापुराशी सत्वरा मध्ये बागे रोविला. हा बळीरामाला काय केलं म्हणला त्यावेळेस, नवलच एक केली मला गोष्ट मला बळीरामाला म्हणला. त्या मध्यभागी दिल्ली असताना ज्या त्या ठिकाणी मला नांगर रावला, तो नांगर हरवाला चालतात केला तेव्हा काय झालं. निहालविता निजबाळ्या सकळ नगर डळमळाले, सदन खच तिथे वेळे लोक पळते बाहेर. हा त्यावेळेस बळीरामाला नांगर हलविल्यानंतर मला आपोआप घर पडू लागली, मला हुकम व्हावा आपोआप घर डासलाय अशी अवस्था झाली. मला शेषाचा उतरा बळीराम आहे, याला कोण खवळू शकणार आहे म्हणला. त्यानं फाना हलवेल तशी अवस्था त्या दिल्ली असताना पुरुष होऊ लागले म्हणला. बाळे घेऊन कडे वारे नगराबाहेर धावती नारे, म्हणती रसा तळा जाती धरित्री. आता आम्ही वाचत नाही म्हणलं, आता प्रत्येक रसात जाते काय जास्ती हे वाटू लागले म्हणला. आपली आपली लेकरं काकाला घेतली, लेकरं घेऊन गावाच्या बाहेर पडू लागली. नसणारच वैर मांडलंय म्हणला, तर नसणारी दुश्मनगिरी आहे. कशाला बोलते कृष्णाचा मुलगा म्हणून ठेवाय म्हणला तरी
कशाला बंदीखानीमध्ये घातलाय? नसणारच सोंग मांडलेलं आहे. मागा भीष्म निद्राना दुर्योधन धरी त्याचे चराना म्हणे कोपल रेवती रमाना तू आता शांत करी तेव्हा दुर्योधनानं असणारे काय केलं भीष्माचार्याचं द्रोणाचार्याचं मला पाहाय दिलं. काय बी करा बाबा म्हणून आता कसं बी करा. आता तुम्ही कशी बी मदस्ती करा. ही असणारा बळीराम रागवलाय म्हणा शेषाचा अवतार बळीराम याला मला कळलं नाही. मला मागाच आपलं झक मारायची काय करायची करत असते मला. विनाकारण कशाला वाटत जायचं मला तरी उठून रागरागे निघून जायचं. झालेली चूक झाली बाबा आम्ही माफी मागतो. काही तर गोष्टी करताना केली चूक म्हणला एवढं सांगून शांतवून केलं असतं तरी ही गोष्टी एवढ्या वर तर आली असते का? गंगात मज बोले ओतारा व्यर्थ धरीला त्याचा कुमारा कैचा शांत होईल भोगेंद्रा आणि वार क्रोधचा हा याचा त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात दुर्योधना विनाकारण तो वैरत्व मांडलाच म्हणून. त्याचा कशाला सामना होता मुलगा धरलाच म्हणलं. विनाकारण कशाला वैरत्व करायचं म्हणलं. झाले असे चूक तर मला श्रीकृष्ण भगवंताकडे मदत करायची म्हणलं. त्या लेकरानं चूक केली ना त्याच्या बापाकडे जायचं काहीतरी त्याला सांगायचं कारण काय विनाकारण बंदी शाळेमध्ये घातला आहे. मागा भीष्म द्रोणा वेदोरा दुर्योधनाधिक कौरव समाग्रा नगरा बाहेर आले सत्वरा करीती नमस्कार रामाते. त्यावेळेस भीष्माचार्य द्रोणाचार्य ही सगळी कौरव असणारे नगराच्या बाहेर येऊन असणाऱ्या बैलांना नमस्कार केला. साष्टांग परिणयपात केला. झाली असली चूक तर मला आमची पदरात घ्या. दुर्योधन लागे चराने क्षमा करावी क्षणे राम म्हणे समुद्रीने बोले नगर पालते घाली त्यावेळेस बळीराम दादा म्हणतात दुर्योधन म्हणतो बळीराम दादा एवढा चुकला आमच्याकडून माफी मागतो म्हणला. हात जोडतो म्हणला. झालेल्या गोष्टी झाल्या म्हणला असणारे. तेव्हा बळीराम म्हणतो आता द्वारका उचलायला निघालतात समुद्रात घालायला निघालता मला आताही असताना पुढे उचलतो मला आता समुद्रात नेऊन टाकतो. तो कौरव म्हणते तुमचा नंदाना तो यात पावेल मराना मग बोले वसुदेव नंदना रेवती रमान ते धावा. त्यावेळेस असणारे सांगतात कौरव सांगू लागले त्या झेलमध्ये तुमचा मुलगा आहे. त्याच्या अंगाच्या ठिकाणी बाण लागली छेर लागलेली तर तिकडे मरण पावल. त्यावेळेस असणारा रेवतीचा पती असणारा श्रीकृष्ण भगवान बळीराम काय म्हणतात आमुचा कुमारा पावता मराना तरी समुद्राची देईला नोना कृष्ण गुरुपुत्र देऊना संदीपन त्वशे. त्यावेळेस आमचा मुलगा जर मेला तरी तो महागारी आणून देऊ शकेल एम सुद्धा म्हणला. सागर सुद्धा आम्हाला परत आणून देऊ शकेल म्हणला. संदीपान गुरुची असणारी मुलं 5 मेली होती निहून मरून गेली होती. श्रीकृष्ण भगवंताने ती सोडून आणलेली. गोकळे असता जग जीवाना नंद यमुनेशी करी स्नान घेऊन गेला जळीवरना कृष्ण माघारी आणि गोकुळामध्ये असताना आम्ही नंद राजाला म्हणला असणाऱ्या यमुनीमध्ये बुडाला आणि बुडून सप्त पाताळामध्ये घेऊन गेला होता. त्या सप्त पाताळामधून असणाऱ्या श्रीकृष्ण भगवान सोडून आणलं तर आम्हाला ही मुलगा आणण्याकरता काही वेळ लागणार नाही. तुम्ही त्याचा काही विचार करू नका. नंद शक्ती व निसर्प गिळेला तो हरिने तत्काळ सोडविला 12 गावे अग्नी गिळीला गवळी आम्हाला काही 12 काय मदत करायची नाही म्हणला. 12 गाव इतका अग्नी माझ्या भावाने गिळवला आहे. तिथे विचार करायची काही गरज नाही. आम्हाला मदत करायची काय गरज नाही. आगासुर मुखा पसरवाने म्हणे गोकुळा घ्यायची गेली ना तो प्रश्न उभा चिरोने गोपाळ उभे रक्षिले. माझ्या बंधूचा प्रताप बघितला नाही. देवाचा देव असताना श्रीकृष्ण भगवान आहे त्याचा प्रताप तुम्ही जाणला नाही ओळखला नाही म्हणला. आणि न ओळखल्यामुळं या आगासुराचा मला चिरून टाकलं त्यानं म्हणला. असा असला माझा श्रीकृष्ण भगवान असा एवढा प्रतापवंत आहे. काल्या विश्वदक कल्लोळे नवलक्षे गोपाळ मृत्यू पावाल्या कृपा कटाक्षे हरिने उठविले मग दौडिले कालियाते. कालियाचा म्हणला सरे वध केला श्रीकृष्ण भगवंतानी. आणि जेवढी गोकाळ
विसानं म्हणला हळहळ झाली होती तिडी गोपाळ सुद्धा माझ्या श्रीकृष्ण भगवंताने उठवले. तर म्हणला सरे तू काही आम्हाला घरात सांगू नको. 7वे वर्षी गोवर्धन आंघोळी दरी सप्त दिना त्या शाना वया नंदना उशीर काय लागला. अहो 7व्या वर्षाचं वय होतं श्रीकृष्ण भगवंताचं. गोवर्धन पर्वत आपल्या करगुळीवर झाला देवाने. त्यालाही मुलगा आणण्याकरता का वेळ लागणार आहे का? काही वेळ लागणार नाही, काही लंब लागणार नाही. लगेच तात्काळ देव आमचा घेऊन येईल. ने कर दे कोणी बहुता चरणी लागे गंगा स्वता म्हणे अन्याय झाला तो समजता झाले पोटांत ये वेळे. हा त्यावेळेस गंगेचा मुलगा असताना भीष्माचार्य असताना पुन्हा भीष्माचार्यानं पाय धरलं. भीष्माचार्यानं पाय धरलं. श्रीकृष्ण भगवंताची आठवण बळरामाला सुद्धा आली. मग संतोषवाने बळे भाद्रा तत्काळ उपटीला नांगरा तव बंदीचा सोडवणे कुमारा विवाह केला यथा विधी. त्यावेळेस असणारे भीष्माचार्यानं पाय धरल्या धरल्या बळरामानं ते नांगराचे रावला होता आणि त्या नांगरांची घरं पडत होती, दरवाजे पडत होतं, भुकूम आल्यासारखं होत होतं. ती नांगर उपाडला आणि आचारा सामाला सोडवलं. तात्काळ म्हणा लग्नाची व्यवस्था तात्काळ केलेली आहे. ओहर घेऊन सांगते बळीरामाला द्वारकेते वर्तमान सांगितले हरी ते उद्धव पुरे ते जवा. हा त्या वेळेत असताना बळीराम आचार्य संभाला घेऊन संभाची त्या दुर्योधनाची मुलगी घेऊन द्वारकीत आल्यावर सगळा प्रधान असणारे या साऱ्या अकुराने आणि उद्धवाने सांगायला चालू केलं. यावरी धर्मराज इंद्रप्रस्थिती आसता प्रवर्तली एक कथा द्रौपदीशी पांचपती तत्वता पूर्व निर्मिले शिवाशे. त्यावेळेस एक दिवशी अशी कथा वर्तली. कुठं दिली असताना पुराण ठिकाणी वर्तली म्हणा तरी काय कथा वर्तली तर धर्मराजा त्याचे बंधू सहित असताना पुरा ठिकाणी नांदत होते. ते कथा सांगता समजता तरी वर्णावे लागेल भारता पसरेल संभाव्य ग्रंथ या लागी दोन्ही अर्थ बोलिला. अहो ही कथा जर द्रुपदीची सांगायला गेले तर मला भूत ग्रंथ वाढल्या जाईल. ह्या ग्रंथाचा विस्तार होईल. तर थोडक्यामध्ये असणारे ग्रंथकरी स्वामी कथा घेतो. ही कथा तुम्हाला सांगतो थोडक्यात. आसु द्रौपदी वरिली 5 जणे नारद दिवसा दिदले वांटोने 2 मास 12 दिनी सदनी एका एकाच वर्तत. त्यावेळेस नारद मुनीने असं वाटणी केली. वाटणी करून असं ती द्रुपदी देऊन टाकली आणि देऊन टाकल्यानंतर ती असणारी म्हणला आपल्या या ठिकाणी म्हणला भीम अर्जुन नकुल सहदेव आणि धर्म असणारे बरोबर होता. एकाचे होता पूर्ण दिना मग अग्नी माझे करी स्नाना दिवे शुचीभूत होऊन मग जाये तुझ्याकडे. अहो अन्याय जर एखाद्याला झाला तर मला त्याने अग्नीमध्ये असणारे अग्नी कष्ट घ्यायचं पुन्हा असणारे पुन्हा दुसऱ्या बारीला ती शिक्षा भोगायची. जे काय येते धर्माचे दिना त्यात चौघा माते समाना असो एकदा द्विजाला धावून अर्जुना जवळे सांगावया. त्यावेळेस असताना एक दिवशी म्हणला असं त्याच्यावर संकट आलं. संकट येऊन असणार गायी पळवण्याला विराडाने असं एक संकट निर्माण झालेलं आहे. माझ्या गायी वळवणे आता नेल्या दैत्याने कोण सोडविल तुझं वांचोने. अर्जुना आता माझ्या गायी असणाऱ्या दैत्याने घेऊन गेलेली. आता तुझ्यापासून मला कोण सोडवेल आणि माझ्या गायी परत कोण घेऊन येईल असं असणारे अर्जुनाला त्यावेळेस बोलू लागले. गो ब्राह्मणा प्रतिपाळका धावे धावे रण पंडिता तो आवेश न धरावे कुंती सुता सेवक शास्त्रे मागत. त्यावेळेस असणाऱ्या कुंतीचा पुत्र असणारे अर्जुना मी बामण आहे. माझ्या बामणाच्या गायी असतात मला इराडाने घेऊन गेली आणि गायी पळवून नेल्या तर तू म्हणला तात्काळ माझ्या गायी सोडली. मला संरक्षण करण्याचं बामणाचं या गायवाचं संरक्षण करायचं तुमचं अतिब्रीद आहे. सेवका म्हणते पार्थ प्रत धर्म द्रौपदी आहे ती कांती संकट पडले निश्चिती पार्थ विरासते. त्यावेळेस असणारे पार्थाला म्हणजे अर्जुनाला संकट पडलं म्हणा. काय करावं आता? इकडं जावं इकडं असलं संकट आणि इकडं जावं नाही गायी सोडाव्या तर
की दोष लागतो. माझा अर्जुन मना माझे- ठिकाणी विचार करू लागलाय. मना माझे विचारती अर्जुना जायचे करतील गोनाना आपण जावो धनुष्यबाणा सदनातून आणावे. त्यावेळेस अर्जुनाने मना ठिकाणी निर्धार करून असं मना ठिकाणी विचार केला की बाबा काय भोगायचं असेल ती भोगा येईल म्हणला सरे, जी भोगाला येईल ती म्हणला सरे आपण भोगू. बरं आता रे बामणाच्या गायी सोडवून द्यायच्या असा विचार अर्जुनाने केलाय. पार्थ प्रवेशाला साधाने ती गुंतले संभोग व्यासाने तो दचकली यज्ञेशनी लज्जित मनी झाले. त्यावेळेस असणारे म्हणला अर्जुन असणारे आपला धनुष्य घेतला. धनुष्य घेऊन विद्यासाठी चांगल्या कार्यासाठी वाईट गोष्टीचा विचार करत नसतो. काही गोष्टी वाईट सुद्धा त्या ठिकाणी होत असत्या आणि वाईट गोष्टीचा आणि काही वेळ चांगलं करायला गेलं तर संकट सुद्धा पूर्ण आडवेत असतो. शास्त्र घेऊन गेला पार्थवीरा रथारूढ जावे प्रताप शिवरा दैत्य संवार वनी समग्र गाई सोडवी. त्यावेळेस अर्जुनानं आपला रथावर बसून असणारे त्या दैत्याचा सगळा संहार केला आणि संहार करून ज्या बामणाच्या गायी होत्या हे अर्जुनानं सोडवलेले. परत्वनी आला कुंती सुत पंडिताशी सांगे व्रतांता स्त्री पुरुषाचा एकांत देखता दोष काय आहे. त्यावेळेस असणाऱ्या अर्जुनाने विचार केला आणि विचार करून असणाऱ्या बामणाशी आपल्या जी झालेला वर्तमान सांगितला. बाबा ह्याला काय दोष भोगावा लागतोय, याला कुठली शिक्षा भोगावी लागते हे अर्जुनानं बामणाशी विचारलंय. तव ते विचारू आणि सांगते बाळा हात्या घडली तया प्राते त्याशी प्रायचित नेचे ते तीर्थक्षी ते इंडावे. त्यावेळेस त्या बामणानं सांगितलं ही हत्या कुठली घडते तर ही ब्रह्म हत्याचं पातळ घडतं म्हणजे बाल हत्याचं पातळ घडतं. तर ह्यानं काय करावे त्याची शिक्षा म्हणून त्यानं तीर्थवेत्रेशी फिरावं. घेऊन धर्माची आज्ञा पार्थ चालीला तीर्थटना तापशी वोनी या जाना पार्थ वीरा. त्यावेळेस धर्म असणारे मला अर्जुनानं काय केलं, धर्माची आज्ञा घेतली आपल्या अंगाशी भस्म लावलं संन्यासी बनवून तीर्थयात्रा करण्याकरता अर्जुन निघालाय. वन तपवन शैल सरिता महानद्या जानवी आदि समस्ता शिव विष्णू क्षेत्रे पाहता तन्मय होये अर्जुन. त्या अर्जुनाने म्हणा सरे प्रत्येक तीर्थ ठिकाणी गेले म्हणला. जे तिथे तीर्थ आहे त्या तीर्थ ठिकाणी गेले अर्जुन. जे तीर्थ बघून कैलासा ठिकाणी गेले, कैलासा ठिकाणी जाऊन म्हणला शंकराला नमस्कार केलेला आहे. केदार हरिद्वार बदारी द्वादश ज्योतिर्लिंगे पृथ्वी वरे तिथु ते पार्थ अनुक्रमे कार्य स्नान दाने विधुयुक्त. असरे महादेवाची लिंग आहे तेवढे ज्योतिर्लिंगापैकी सगळ्या लिंग त्या ठिकाणी म्हणा सर असं अर्जुन गेला. बद्रीनाथा ठिकाणी गेला, केदारनाथ ठिकाणी गेला अर्जुन. प्रत्येक तीर्थ ठिकाणी अर्जुन गेलेला आहे. कामय कवरी प्रवेशाला पार्थ तो शिवाचे अनुष्ठान स्थळात येता शिव नसता कुंती सूत जावणे बैसे त्या ठाई. ज्या शंकराने मला अनुष्ठान केले त्या अनुष्ठाना ठिकाणी मला असणारे अर्जुन गेला आणि अर्जुन त्याच्या अनुष्ठानावर बसला. त्यानं ओळखलं नाही अनुष्ठान, न ओळखत असणारा अर्जुन बैसाला ध्यान असता तो माधव पाटला त्याचा तापसी आधी कोण्या माना तू कोण येते बैसला. त्यावेळेस असणारे शिवशंकर असणारे गेलेले सणानाशी गेलेले आंघोळीसाठी गेलेले तू असणारा शिवशंकर आले आणि आपल्या ठिकाण्यावर कोण तापाशी बसलाय आणि कोण तपचारा करतो या असणाऱ्या महादेवाने मला ठिकाणी विचार केलेला आहे. मग बोले अर्जुना तुझं बोलवा वया काय कारणा शिव म्हणे माझे स्थान तू कोण येते बैसावया. त्यावेळेस अर्जुनला विचारलं तुला काय बसायचं कारण. अर्जुनानं म्हणला तुला मला विचारायचं काय काम आहे. अरे बाबा जागा माझी आहे, माझी तपश्चर्या करण्याची जागा आहे आणि तू विनाकारण माझ्या जागेवर बसून बसणारे अनुसरण करतो का. अर्जुन म्हणते वेळा काय ठाव तुझा अंकिला एकांत विषकंठ शोभला म्हणे तुझं लागे मारीन. त्यावेळेस असणाऱ्या महादेवाला अर्जुनानं उत्तर दिलं परतीवर मला काय तुझं घर माहित आहे का, हे अनुष्ठान माहित आहे का,
म्हणल्या असं शिवशंकर रागावले. अरे रागावर म्हणतात, अर्जुना तुला क्षणाचा इलम लागू देणार नाही, म्हणला तात्काळ तुझा मृत्यू जुळाला. अर्जुन गांडीव चढविले निर्वाण बाणावरी ओझिले शिवे पिनी हक्क सांभाळिले युद्ध मांडिले निर्वाण. त्या अवस्थेने म्हणला अर्जुनाने आणि शिवशंकराने म्हणला निर्वाण तिथं चालू केले म्हणला. असंख्य बाण अर्जुनाने टाकले. शिवशंकराने सुद्धा त्रिशूळ घेऊन असंख्य त्रिशूळ टाकले. शिवे अग्न्यास्त्र टाकिले पार्थ पर्जन्यास्त्र सोडिले शिवे शक्त्यास्त्र प्रेरिले पार्थ वीरास्त्र सोडे. अहो अर्जुन आणि आता अर्जुन बी तसंच आहे. युद्धामध्ये पर्यंत आहे म्हणला अर्जुन सुद्धा. कुणाचा आहे म्हणला सर अर्जुन स्वतः श्रीकृष्ण भगवान संरक्षण त्याचं करणार आहे म्हणला सर. आणि तो श्रीकृष्णाचा शिष्य आहे, साधा नाही म्हणला अर्जुन सुद्धा. आणि शिवशंकर सुद्धा अहोरात्र ध्यान या श्रीकृष्ण भगवंताचं करणार. स्वास्त्रे वती बहुत ती तुकी घातली मनाग जामाते आवगी निवारली पार्थे निज सामर्थ्य करवणी. त्यावेळेस अर्जुनाने म्हणला जेवढे शिवशंकराचे अस्त्र येणारी म्हणला त्या अस्त्राचं निवारण अर्जुनाने केलेलं आहे. त्यावेळेस शिवशंकर मना ठिकाणी विचार करतात. मग संतोषाला पर्णावर मने धान्य धान्य तो महावीरा प्रसन्न झालो मार्गी वार नाम पुन्हा सांगत. धन्य धन्य म्हणलं असारे तुम्ही असारे विराईत म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो. प्रसन्न होणं तुझी खून नाव गाव ही सांग मला. येरू मध्ये मी पांडू नंदना श्रीकृष्ण दास नामार्जुना मग शिवे कवच किरीट कुंडल्या जान प्रसाद दिजला अर्जुन. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं मी पंडूराजाचा मुलगा आहे आणि कृष्ण भगवंताचा मी एक दास आहे. दास आहे आणि मी त्याचं दास्यत्व करीत असतो असं अर्जुनाने म्हणल्यावर स्वतःच्या अंगावरील एकच कुंडल काढले आणि तात्काळ शिवशंकरांनी म्हणून टाकले. मग शिवाशी करवणी नमस्कार पुढे तीर्थ पाय पंडू कुमारा तवाला ते रामेश्वर दक्षिण समुद्र तीरा. त्यावेळेस असला अर्जुन तिथनं मला शिवा नमस्कार केला. नमस्कार करून हर हर महादेव म्हणला आणि तिथून असारे कुठे गेला तर म्हणला या दक्षिण सागरा ठिकाणी असले अर्जुन आलेला आहे. करवणी स्नान दाना घेतले रामेश्वराचे दर्शना तो ते अंजनी नंदाना महावीर देखील. त्यावेळेस असणाऱ्या रामेश्वरचं मला त्यानं आंघोळ केली. समुद्रामध्ये आंघोळ करून काय केलं या रामेश्वरचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन हनुमंत वीर असताना बसलेला त्या अर्जुनाने बघितलेला आहे. पुढे शेतू पाहिला भूता शेत योजने लंकेपर्यंत हनुमंताशी पुषे पार्थ कोणी शेतू बांधिला. त्यावेळेस अर्जुनाने शेतू बघितला. 400 कसा शेतू असताना बघितला. त्यानं शेतू बघून आपण अर्जुन हनुमंताला म्हणतो अरे हे सेतू कोणी बांधलेला आहे आणि कशासाठी बांधलेला आहे. आश्वनी बोले वीर पार्थ आवजी रामाचे एवढे सामर्थ्य निजबाने कान बांधिले शेत शिळा निमित्त गाताल्या. अहो रामामध्ये एवढं सामर्थ्य होतं, एवढी शक्ती होती आणि एवढा शक्तिमान राम असताना या धनुष्याचा शेतू का बांधला नाही आणि विनाकारण शिळा पाचाना दगड काय म्हणून टाकले असतील. हनुमंत मने बाणाचा शेत भंगले हे जाणवणी रघुनाथा एक एक वानर जायचा पर्वत कैसा शेतू गेला. त्यावेळेस अर्जुनाला प्रत्युत्तर हनुमंतरायाने दिलं. म्हणलं एक एक वानर मला पर्वत आकार होत आणि बाणाचा शेतू लग मोडून गेला असता म्हणून रामरायाने काय केलं की दगडाचा शेतू बांधला आहे. पार्थ म्हणे माझा आईचा असता तरी शरांचा शेतू बांधिता तो क्रोधाला हनुमानता म्हणे बांधित तत्वाचा शेतू. त्यावेळेस अर्जुन म्हणतो म्हणा ठिकाणी माझ्यासारखा जर वीर असता तर बाणाचा शेतू बांधला असता. किती वेळा वाढणार आहे बघू असं म्हणल्या हनुमंताला राग आला. राग आणून
हनुमंत म्हणतो आता वाच तू. मी जरी एकला चढेना तरी तुझ्या शरांचा सेतू मोडीना पार्थ प्रतापे सेतू बंधन करिता झाला ते जवा. त्यावेळेस असणाऱ्या अर्जुनाला म्हणला मी एकटाच चाललो तर मला तुझा शेतूचा चकात सुरू होईल म्हणला. बाकीची वानर तर गेली मला तिकडं, पण मी एकटा गेला तुझा शेतू मोडून टाकेन असं म्हणल्या अर्जुनानं तात्काळ शेतू बांधलाय. रचित पावय पूर्ण सेतू बांधिला एका योजना म्हणे उडी घाली बळ करो ना कैसा मोडून पडे पाहू. त्यावेळेस म्हणला असणाऱ्या अर्जुना शेतू एक योजनेपर्यंत बांधला आणि हनुमंताला म्हणा आता उडी घाल आणि कसा शेतू ओढतो बघू. अर्जुन म्हणे याची शपथ जरी मोडून पडेल शेता तरी मी अग्नी कासे बक्षिणा सात्य तोही निश्चित बोल पा. त्यावेळेस हनुमंताला म्हणतो की जर शेतू तू मोडला तर मी अग्नी कष्ट घेईन. मी मला थांबणार नाही. मला तर तू शेतू जर हनुमंता मोडून टाकला तर मी काही नाही अग्नीमध्ये उडी घालून माझा प्राण गमवेन. मग पार्थ धनुष्य चढवोने बाण सोडीला अभिमंत्रोने अभंग सेतू. मग पार्थ धनुष्य चढवोनी बाण सोडीला अभिमंत्रोने अभंग सेतू केला त्या क्षणी मने मोडून टाकी आता मोडून टाक मला अर्जुनाने मला अग्नास्त्र मला बाण स्वासना मला पेरला आणि बाणचा सेतू तयार केला आणि हनुमंताचा सेतू मोडून टाक. आता हनुमंत उडवणी गगना गेला सेतूवरी येवोनी पडियला सेतू मोडवणी चूर्ण केला मारुती गरजला बुबू कार्य. त्यावेळेस असणाऱ्या हनुमंताला आकाशमार्गे उड्डाण घेतलं. उड्डाण घेऊन असणारे मोठ्यानं गर्जना केली. मला कुणाची गर्जना केली तर प्रभू रामचंद्र नावाची गर्जना केली म्हणला. प्रभू रामचंद्र भगवान की जय म्हणला. असे उडी घातल्या त्या शेतूचा तुकडे तुकडे झालेले. मोडीला सेतू ते कोणी पार्थ धनुष्य ठेविले दराने बहुत काष्टे मिळवून दिग केला संभाळ. त्यावेळेस शेतू मला अर्जुनानं बघितला आणि बघून असणाऱ्या अर्जुनानं काय केलं आपला धनुष्य असणारा मला खाली ठेवला. आता किती गुरुला स्वचिंता आहे बघा. हनुमंतराय इकडे बघतं, अर्जुन इकडे बघतं. देवाला किती चिंता आहे, किती काळजी करावी देवानं सुद्धा. पुन्हा कोणाची काळजी करा म्हणला. प्रत्येकाला देव सांभाळीत असताना काळजी केली म्हणला. आता त्रिकाळ ज्ञानी नारद मुनी होते, त्यांना सुद्धा मना ठिकाणी ही विचार यावे का काय विवेक जागा माणसाचा व्हावा आणि त्या ठिकाणी नारदाला असला विचार करावा का. त्यांना त्रिकाळ ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं. आता तिन्ही पातळीमध्ये भ्रमण करीत होत मला ज्ञान नसेल का आणि त्याच्या ठिकाणी विचार यावा का. देव कसा आहे म्हणला तरी सर्व ठिकाणी देव त्याला माहित आहे. जळी तळी काष्टी पाच्याने भगवंत या आपल्याला दिसतो आणि महाराजांना मला ठिकाणी विचार आणला आणि विला करत सगळं सापडला ही विचार कधी आणायचा नाही. त्यानंतर आणता बघा येडे आणू द्या त्याला कळलंच नाही म्हणून त्याने आणला. तर आता ही विनाकारण संकट आहे का नाही. जात वेदाच्या तविला तत काळा आकाश पंथ्या जाती ज्वाळा पार्थ स्नान करून सकाळ नियमा फुलाय सारे. त्यावेळेस अर्जुनाने आंघोळ केली स्नान करून असं रे म्हणला. देव पूजा म्हणला. श्रीकृष्ण भगवंताची आठवण ध्यानामध्ये आणली आणि ध्यानामध्ये आणून श्रीकृष्ण अर्जुन या अस्त्रा अग्नीला म्हणला असताना प्रदक्षिणा घालण्याकरता अर्जुन तयार झालेले. कर्वण्या अग्निशी प्रदक्षिणा हृदय आठविले कृष्ण ध्याना किरीट कुंडले मंडित वदाना पती वसना चतुर्भुज. माशाच्या आकाराची कानामध्ये कुंडल असणाऱ्या भगवंता तू कसा आहे तर म्हणला सगळ्या भक्तावर दया करणाऱ्या भगवंता तू उधार अंतकरणाच्या भगवंता असा असणाऱ्या श्रीकृष्ण या अर्जुनानं मला हृदया ठिकाणी श्रीकृष्णाला आठवलं आणि डोळे टाकले आणि श्रीकृष्णाची आठवण केलेली. म्हणजे श्रीकृष्ण द्वारकाधीशा हे मधुकैट भारे जगनिवासा हे माधवा क्षीराब्दी वासा शेषशाही माधवा केशवा गोपाला गोविंदा
अरे 10 रे म्हणला असं रे, अशी आठवण अर्जुनानं मला सर भगवंताची केलेलं आहे. हे रुक्मिणी वल्लभ जनार्दना, हे कंसारे नरक मर्दना, हे मधुसूदना सुखवर्धना, मन्मथ जनकाय श्रीरंगा. अरे मनमताचा बाप असणार रे भगवंता, सगळ्या भक्ताचा जन्म मरणाचा म्हणला, जन्म मरणाचा फेरा चुकणारे भगवंता, सगळ्याला मोक्ष लावून देणारे भगवंता. आता तू काय या संकटामध्ये असणाऱ्या अर्जुनानं त्या भगवंताचा धावा केलेला आहे. हे भक्त वत्सल यादवेंद्रा, हे केशवा दुरित कानन वैश्वनरा, हे दानवारे समर धीरा इंदिरा वैरा श्रीहरी. हे भगवंता 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 म्हणला असं रे, तू कसा आहे रे भगवंता, सगळ्याच म्हणला अंतगर जाणून घेणारे भगवंता, शेषेवर शेण करत असणारे भगवंता, रुक्मिणीचा पती असणारे भगवंता. हे माधव नव पंकज नक्षा, नंग दहन हृदय साक्षात, वेद वंद्य कर्माध्यक्ष कोण परीक्षा नव्हे तुझी. भगवंता तुझ्या म्हणला असता रे म्हणला 4 वेदाला वंदे असणाऱ्या भगवंता, तुझेच म्हणला 18 पुराण तुझंच कीर्तन करतात म्हणला, 6 शास्त्र तुझंच कीर्तन करतात, सगळी असणारे म्हणला तुझ्याच नावाचं गुण गातात म्हणला, अनेक म्हणला सरे प्रत्येक भक्ता सरे तुझाच पावडा गाऊ शकतात. हो द्वारक्याशी जगन्नाथ, कळेल संकटी पडला पार्थ, भक्त कैवारी रमाकांत आला धावत शेतू. त्यावेळेस असणाऱ्या कृष्ण भगवान द्वारकीमध्ये असताना श्रीकृष्ण भगवानाला कळलं, आणि कळून असणाऱ्या श्रीकृष्ण भगवान मनाचा वेग टाकून मला मनाचं मन कुठे जाते, मग आता पण बसल्या बसल्या मन कुठे जाते तरी म्हणला सगळं त्रिभुवन फिरून येतोय, इतका मनाचा वेग देवाचा होता. मनाच्या वेगाच्या पड्याल देव आलेले. द्विज वेश दैला सरवेश, हनुमंता लागे साक्षे ते पुषे, हा कोण अग्नि प्रवेश करिता वर्तमान कैसे सांगा. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताने मला बामणाचा वेश धारण केला, धारण करून असं रे विचारतात, आणि मला कोण मला असं अग्नी कष्ट घेतोय, आणि अग्नीमध्ये एवढी कोण घालतोय. त्यावेळेस हनुमंतराय काय म्हणतात, हनुमंत सांगितलं वर्तमान, या परी बोले ब्राह्मणा, या गोष्टीशी साक्षा कोण मज लागून सांगते. त्यावेळेस असणाऱ्या श्रीकृष्ण भगवंत असणाऱ्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये असणाऱ्या हनुमंतानं सांगितलं सगळं वर्तन. आमचं असं ठरलं होतं, आणि ठरल्याप्रमाणे अग्नी कष्ट गेलं. त्यावेळेस मला ती बरोबर नाही, मला साक्षीदार कोण होतं म्हणा त्यावेळेस, होता का साक्षीदार कोण, म्हणून आता साक्षीदार चालले. आता साक्षीदार मी फुटाल, चिकाला साक्षीदार तिकडं चाललाय, तिकाला साक्षीदार इकडं चाललाय म्हणला, अशी अवस्था होऊ लागली. तिथून साक्षीदार तयार झालेले. मारुती म्हणे साक्षा नाही, द्विज म्हणे सत्य सर्व आहे, साक्षा नसता व्यर्थ पायी वेद वचन आयशे. त्यावेळेस म्हणला साक्षी असल्याशिवी म्हणला तर हनुमंतरायांनी सांगितलं साक्षीदार कोण होतो बाबा. मग साक्षी असल्याची खरं काय म्हणायचं, मला कोणाचं खरं करायचं म्हणला. आता इथून साक्षीदार म्हणून मी आहे, आता इथून जे काय ठरवते बघू. तरी मदत कताराचा शेतू, वरी बुडी घाली अकस्मात, मग पारता हाती तोरी तू मागुता शेतू रचवी. त्यावेळेस भगवंत म्हणला असता रे भक्तासाठी काही बी देव करतो, देव काय करीत नाही म्हणला असता रे. देवाला खोटं बोलावं भक्तासाठी, काय करावं लागत नाही देवाला सुद्धा. काय भक्ताच्या ठिकाणी संकट आले देवाला सुद्धा खोटं बोलवतंय. पुन्हा अर्जुनाला मला शिकतो, आता बाग मध्ये देखत मी आहे समोर, मी साक्षीदार म्हणून आहे, आणि आता म्हणा हनुमंता तू उडी घाल. गुप्त रूपे जग जीवना, काली गाली सुदर्शना, मग ऊर्ध्व उडी अंजनी नंदाना, निराळा पंथे ते दवा. त्यावेळेस असणाऱ्या श्रीकृष्ण भगवंताने काय गुप्त रूपाने असणारे सुदर्शन त्यात शेतू खाली घातलं. भक्तासाठी देव काय करते बघा, किती लफड्या करावं त्याच्या, काय काय करावं देवाला सुद्धा. निज भक्तासाठी स्वतः देव अर्जुनाची बायको सुद्धा काय सांगायचं या देवाचं म्हणून तरी. त्या चुकुवाच्या बायकोचं बळात पण केलं. का देव खाल्ल्या तरी स्वकाम करतो, पांडवाचं सुकुळ संरक्षण करण्याकरता गर्भवासा ठिकाणी असताना स्वतः देव गेले तिथं संरक्षण त्याचं केलं. किंवा
असं सुदर्शन घातलेलं आहे. गुढी घातली अकस्मात परिताय साच भंग आशेष येता वऱ्या दोन्ही हनुमंत एकीकडे पडेला. त्यावेळेस हनुमंतरायानं उपकार गर्जना केली करून उडी घातली. तो तसाच राहिला मला. उडी घातली बरं असताना हनुमंतराया बगलेला पल्ला घेऊ. भक्तासाठी देव कसा संरक्षण करतो. त्यावेळेस हनुमंतराया जाईसा शिळेवर गोटा पडे तू उचलून जाय एकीकडे पार्थ निरपणे पाय ब्राह्मणा काड्या तो द्वारकाधीश ओळखी. त्यावेळेस म्हणला असताना जसा शिळेवर गोटा पडा म्हणते उसळून जावा बगलेला तसा हनुमंतराया बगलेला पडलेला. त्यावेळेस अर्जुनाने पण असणारे ब्राह्मणाकडे बघायला चालू केलं. कोण आहे म्हणला? अरे भक्ताचं संरक्षण करणारा असणारा देव आहे. त्या भक्ताला सोडविण्याकरता संकटामधून मुक्त करण्याकरता स्वतः भगवंत ओळखला. रामन म्हणे वायू सुता याचे ध्वजस्तंभी पैसे आता तेव्हा आपल्या स्वरूप तत्वाता प्रकट केले गोविंदे. त्यावेळेस कृष्ण भगवंत म्हणतात हनुमंता हे ज्या ध्वजावर बस मला रथाच्या ध्वजावर तू बसलं पाहिजे म्हणला. स्वतः श्रीकृष्ण भगवंताने आपलं रूप असताना प्रगट केलं आणि स्वतःच रूप असताना हनुमंताला दाखविलं आणि अर्जुनाला बी दाखविलेलं आहे. अर्जुनाशी दरवणी वनमाळे मारुतीच्या हाती देत ते वेळे म्हणे याशी तू संभाळी कृपा करून सर्व. त्यावेळेस कृष्ण भगवंताने अर्जुनाला हाताला धरलं आणि हनुमंताच्या स्वाधीन केलं. हनुमंता आता ही सांभाळ तू म्हणा आणि तूच ह्याचं संरक्षण कर म्हणला. रे तुझ्याशी संरक्षण करणारा या जगाच्या ठिकाणी कुणी नाही रे हनुमंता. तूच आता ह्याचं संरक्षण. झाला प्रतवेशी दैत्य बारा तुम्ही आम्ही पार्थवीरा करू दुष्टांचा झाला प्रथवीचा दैत्य बारा तुम्ही आम्ही पार्थवीरा करी दुष्टांचा संहार कर्मकार सर्व. त्यावेळेस हनुमंत झाला म्हणता हनुमंता तुम्ही आम्ही असणारे मला दुष्ट माजली ती म्हणला दुरेश्वर माजली ती म्हणला आणि या दुर्जनाने मला असणारे पृथ्वीला गांजलं रे त्रास दिला रे. या दुष्टाचा आपण काटा काढू म्हणला. आम्ही तुम्ही मिळून काटा काढू. रामावतारी तू सेवा करुणा मजवरी केला उपकार पूर्ण आता सांभाळी अर्जुन ध्वजी भैसून. अरे हनुमंता रामा उत्तरामध्ये मला व माझ्यावर मला भयानक उपकार केला म्हणला. चिता शिव खरण तुझं नाव ठेवलं गेली हनुमंताने. काय काय तुला नाव ठेवले म्हणा सरे. चिता शिव खरण नाव ठेवलं म्हणा. त्याशी तिचा प्राण जाणार होता. तिचा प्राण वाचणार हनुमंता चिता शिवक असं नाव तिला ठेवलंय. तुझा जिंकी आई साकवणी वीर नशे त्रिभुवनी हनुमंत लागला आलीच्या हरीच्या राणी म्हणे आज्ञाप्रमाण तुझी. भगवंताच्या चरणावर असं हनुमंतराने मुंडकं ठेवलं आणि तुझ्यासारखा वीर कुणी नाही हनुमंताला सुद्धा. त्यावेळेस असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात देवा हनुमंता तू भक्त कसा आहे रे म्हणणार. तू निष्कामी भक्त आहे म्हणला. तुझ्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी कामच नाही म्हणणार. आता हा निष्कामी भक्त आहे. गुप्त झाला भगवान आला द्वारकावती लागून हनुमंताची आज्ञा घेऊन चालीला अर्जुन. त्यावेळेस असताना म्हणला श्रीकृष्ण भगवंत असरे गुप्त झाले गुप्त होऊन असरे द्वारकीच्या ठिकाणी आले द्वारकीच्या ठिकाणी होऊन असरे. त्यावेळेस अर्जुन आणि हनुमंत तिथून निघालेले. या बर एवढा अभ्यास होते एवढा अभ्यास संपतो. सर पुन्हा बसतो अजून रामकृष्ण थोडे वेळ करत असते. ज्यास त्याला प्रसाद मिळला पाहिजे. प्रसाद मिळल्याशिवाय माणसाला समाधान होत नाही. कुठल्याही माणसाला भक्तीमध्ये गेल्यानंतर तो सुभद्रा श्रीकृष्णाची भगिनी देव केली होती अर्जुनाला गुणी
पार्थ तिथे करावया मोदिनी बहुत दिवस गेला असे. आणि त्यावेळेस या दोघांचं भांडण थोडं मिटवलं आणि दोघांचाही गर्वहरण केला. हनुमंताला वाटत होतं की बुवा आम्ही एवढे पर्वतासारखे वाढणार होतो, बाणाचा शेतू काही टिकला नसता, त्याला बी गर्व आला होता. आणि अर्जुनाला वाटलं होतं की बाणाच्या शेतून मी घालवेन, परंतु दोघांचाही गर्व हरण करायचं काम श्रीकृष्णानं केलं आणि त्या सुभद्रेच्या घरी परत आलेले आहेत. त्यावेळी बळीभद्रे केली विचारणा की सुभद्रा द्यावी दुर्योधना, परी ते नये श्रीरंगाच्या मना अंतरी वासना पार्थकडे. त्यावेळेस बळीभद्राला असं विचारलं की बा हे काय सुभद्रा असलेली त्या दुर्योधनाला द्यावी, परंतु त्यांच्या मनात म्हणजे ती कशा वागणुकीचे आहेत, कशा वर्तणुकीचे आहेत, सोयरा सुद्धा जरा चांगल्या गुणाचा चांगला असावा आणि काय श्रीकृष्णाला मान्य झालेलं नाही. बळीभद्रे निश्चय केला सत्य तो, जो आला नाही वीर पार्थ तो दुर्दयानास द्यावे त्वरित, निश्चयार्थ पूर्ण केला. आणि निश्चित ठरवला म्हणजे बळीरामाने की आता ही सुभद्रा असलेली त्या दुर्योधनाला देऊन टाकावी. अर्जुन काय कुठं तीर्थयात्रेला गेलाय काय त्याचा पत्ता नाही, तो काय आणि परत आलेला नाही, तोपर्यंत त्याने कार्यक्रम ठरवून टाकला. इच्छित श्रीकृष्णाचे मन आयशा समी यावा अर्जुन, तो वैकुंठनाथ ब्रह्म सनातन इच्छा मात्र सर्व करी. आता वैकुंठाचा भ्रमण करणारा तो या ठिकाणी नारद मुनी असलेला त्याने विचार केला की आता ही सुभद्रा असलेली याने त्या दुर्योधनाला द्यायचं नियोजन चाललेलं आहे, ही काहीतरी थांबवी करावी लागेल असा विचार करून त्या ठिकाणी तात्काळ प्रगट झालेले आहे. तो तीर्थे करीत पार्थ द्वारावतीसी आला अकस्मात, महातपसी वल्लके वेष्टित नवळके निष्ठित कोणाही. आणि कोणाला ओळखू सुद्धा आहे ना, बऱ्याच दिवस तपश्चर्या करीत फिरला, त्याला तपश्चर्याला का जावं लागलं माहिती आहे तुम्हाला की नाही. ते धनुष्यबाण घ्यायला गेल्यानंतर दुसऱ्याच्या घरामध्ये असताना धनुष्यबाण आणल्यामुळे त्याला शाप लागला होता, पाप लागलं होतं आणि मग त्याच्यामुळे त्याला 12 वर्ष जावं लागलं होतं. 12 वर्ष तपश्चर्या करून फिरून आला, त्याचा ओळख सुद्धा कोणाला पटना, अंगाला सगळी वल्कलं वगैरे गुंडाळली. अशा अवस्थेत अचानक अर्जुन त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. श्रीकृष्णाचे म्हणे हेर सांगत नगराबाहेर एकमांत, महातोपोधन प्रतापवंत तीर्थ करीत पाथला. आणि कोणाला ओळख सुद्धा पटना त्या अर्जुनाची. तापसी ऋषी असल्यासारखा झाला, सगळे वीर असलेले सेवक असलेले जाऊन श्रीकृष्णाला सांगू लागले की बघा म्हणजे त्या गावाच्या बाहेर कुणीतरी साधू महंत ऋषी तपश्चर्या करीत करीत तिथं आलेला दिसतोय. आयसे कथा जगजीवन म्हणे घेऊ महंताचे दर्शन, द्वारके बाहेर येऊन भेटता झाला तापयासी. आता श्रीकृष्णाला सगळं कळतंय, बरोबर आहे का नाही, परंतु ह्या लोकांना काय सांगायचं आहे, कळू द्यायचं नाही. ठीक आहे म्हणजे आम्हाला वर आहे कोण ऋषी आला बघावं आणि त्याचं आपण जरा दर्शन वगैरे घेऊ म्हणून सगळे त्या द्वारकेतले लोक बाहेर घेऊन श्रीकृष्ण निघाले. आंतरी कळली खुना आला प्राण सखा अर्जुन, बाहेरी पुसे तुम्ही कोण कोण्या आश्रमे राहता. श्रीकृष्णांचं सगळं कळलेलंच आहे, हा कोण आहे, अर्जुन आहे, परंतु तिथं खरं दाखवायचं नाही, नाटक दाखवायचं आहे. त्या श्रीकृष्णानं आल्यानंतर विचारलं, अरे मग तू कुठले ब्राह्मण, कुठले ऋषी, कुठले तापसी आहात, फिरत फिरत कुठून आलात, असं नाटक रूपाने श्रीकृष्ण त्या अर्जुनाला विचारू लागले. पार्थ म्हणे आम्ही ब्रह्मचारी स्वईचे क्रीडितो धरणीवरी, हरी म्हणे आमचे नगरी 4 मास क्रमिजे पय. अर्जुन सांगायला लागला किंवा मी ब्रह्मचारी आहे, ऋषी आहे म्हणले मी, अशाच तीर्थयात्रा करीत करीत तपश्चर्या करीत फिरत असतो. आणि मग अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णानं, तुम्ही आता ऋषी आहेत, तपस्वी आहेत, आमचं बी काहीतरी पुण्य आमच्या वाट्याला येऊ द्या आणि 3-4 महिने या ठिकाणी तुम्ही द्वारकेमध्ये राहावा, असं श्रीकृष्ण बोलू लागले. तापसी राहिला 4 मास श्रीकृष्ण आले मंदिरास, सांगे वसुदेव देवकी बळीरामास महातापसी आलासे. आणि मग परत श्रीकृष्ण आलेले, त्याला म्हणजे आता इथं थांबा, तुमची सगळी व्यवस्था वगैरे होईल. आणि परत आल्यानंतर देवकी वसुदेव या सगळ्यांना त्या ठिकाणी महंत ऋषी तापसी कुणीतरी आलाय आणि त्याची राहायची व्यवस्था केली, असं श्रीकृष्णाने सगळं वर्तमान सांगितलं. बळीरामानी यादवीर तपयासी भेटले समग्र, परी हा भगिनीचा पुत्र न जाणे कोणीही. आणि कोणालाच ते ओळखू आलं नाही. त्याच्यानंतर बळीराम त्याचे बाकीचे सेवक वगैरे सगळे त्या अर्जुनाला जाऊन भेटले, परंतु हा कोणीतरी ऋषीच आहे, हा काय अर्जुन आहे असं कोणाला खात्री पटली नाही. प्रार्थनिया देवकी नाते ग्रासे आणले महंता ते, सर्वही भजतीस भावार्थे नवलते ते वर्तले. आणि त्या 2-3 महिने राहिल्यानंतर
हा जो तापसी आहे, ऋषी आहे, त्याला गावात आणलं आणि चांगल्या प्रकारे त्याची पूजा अर्चा त्याचा सत्कार वगैरे केलेला आहे. रैवतक पर्वती महाशक्ती तिचे यात्रे यादव जाती संकर्षण मा आणि रमापती निगती उग्रसेन वसुदेव. आणि उग्रसेन, वसुदेव सगळेच त्या ठिकाणी या तापसी असलेल्या ऋषीला महंताला गावात घेऊन येण्यासाठी निघालेले आहेत. श्रंगरीला चतुरंग दळभार बळी यादव संपती सागर वादे वाजती अपर सनिया सुस्वर वाजती. आणि वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वगैरे वाजवलेले आहेत, सन्या सुस्वर अशा प्रकारचं गायन करीत या द्वारकेतली सगळी लोक बाहेर निघाले. देवकी मुख्य यादव नीता चातुर्यासी सौभाग्य सरिता श्रंगार नभीच्या विदुलता दिव्यात नारुड जाती पय. आणि देवकी असलेली ती सुद्धा श्रंगारानं नटलेली आहे आणि या सगळ्या स्त्रियांसमोर ती सुद्धा बाहेर निघालेली आहे. त्या माझी श्रीरंग भगिनी सुभद्रा देखील लावण्य खानी देवांगना पद्मिनी नागिनी स्वरूपावर निवाळी आणि ती जय. सुभद्रा असलेली ती त्यांच्या बरोबर बाहेर निघाली होती. देवांगना म्हणजे अगदी रंभा उर्वशी असावी अशा प्रकारे त्या सुभद्रेचं स्वरूप या ठिकाणी त्या तापसीकडे ऋषीकडे येत असताना सगळ्यांनी पाहिलं आहे. दमयंती सुलोचना पंचशारदारा मयन कन्या रूपवती तारा जिच्या विलोकिता मुखचंद्रा लाजून जाती तत्काळ. आणि ज्या काही त्रिभुवनामधल्या सर्वात सुंदर सुंदर स्त्रिया आहेत, तारा वगैरे त्या सुद्धा हिच्या मुखकमळावर ओळून टाकाव्या अशा प्रकारे त्या सुभद्रेचं रूप सुद्धा सुंदर दिसत होतं. ब्रह्मांड मंडप शोधिता सुंदर नाही कृष्ण परतता त्याची भगिनी वसुदेव दोहिता तिचे स्वरूप अद्भुत. आणि तिचं स्वरूप असेल तर कसं आहे, त्रिभुवनामध्ये कोणी वर्णन करू शकत नाही, कारण ती श्रीकृष्णाची भगिनी असलेली त्यामुळे ती आरती सगळ्यात सुंदर दिसत होती. तिच्या रूपाचं वर्णन सुद्धा कोणाला करता येणार नाही अशी ती सुभद्रा दिसू लागली. सगण नक्षत्री नवमंडळी तैसी मस्तकी मुक्त झाली बीजावरा मिरवे भाळी आकर्षण नेत्री सुभद्रा. आणि ती सुभद्रा असलेली स्वरूप अशी असलेली बिजोर असलेल्या त्याच्या भांगामध्ये आहे, कानापर्यंत तिच्या भुया गेलेल्या आहेत, सुंदर रूप असलेली नटलेली आणि सगळ्या स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर ती श्रीकृष्णाची बहीण असलेली सुभद्रा दिसू लागली. कवी गुरु तेजा शिवने आणि ते विमुक्ते डोलिती करणी उडली आदित्य खानी तैसी दर्शनी प्रभा फाके. आणि तिचं नुसतं बघितल्याबरोबर उजेड पडावा, लाईट लागायला असं तिच्या कानामध्ये जे काही कर्णफुलं आहेत त्या सुभद्रेच्या अंगावरती शोभून दिसत आहेत. नेत्री सोग्याच्या अंजना नाचे शपरी ध्वज देखून चपळे होऊन झळके वदन पायी पैंजन न पुरे. तिच्या हातामध्ये वाक्य आहेत, त्याच्यानंतर तिचं स्वरूप सुंदर दिसत आहे, पायामध्ये पैंजन आहेत, चांगल्या प्रकारचं वस्त्र अलंकारण सुशोभित अशा प्रकारची ती सुभद्रा दिसू लागली. स्वायस चालेला दळभार यादव ललना चाले त्या सुंदर सुवर्ण शिके बिकेत सुकुमार आरुढ होऊन जात असे. आणि वेगवेगळ्या पालख्यामध्ये बसलेल्या श्रीकृष्णाच्या 16,100 बायका त्याच्याबरोबर ही सुभद्रा असलेली सगळेच त्याच्यामध्ये बाहेर निघालेले आहेत. तो उभयता पार्थ कृष्ण एके रती चमो माझी मिरवत जाती जेवी पुरंदर आणि वाचस्पती एकासनी बैसले. आणि एकाच आसनावर पुरंदर आणि वसुदेव बसावेत तशा प्रकारे बलराम आणि श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि ते सगळे बाहेर निघालेले आहेत. सुवर्ण आणि सुभद्रा रत्न कपिध्वज लक्षिती दुरुन मनी सिजितेची व्यापिले मन वेदिले नयन तीकडे. आणि त्यावेळेस बाहेर आल्यानंतर त्या स्वरूप असेल रूप असेल पाहून सगळ्याचे नयनातील डोळ्याचं पारणं पिटावं असं दिसत आहे. देखुनी हास्य वदन मनमत जनक बोले वचन आजा तटस्थ द्राव्य वेय देखून तैसे पाहता कोणीकडे. आणि तुम्ही या ठिकाणी विनाकारणच तुमचं लक्ष कोणीकडे आहे, विचलित कसं काय व्हायला लागलंय, सगळे सैन्य एकीकडे आहे, सगळे माणसं एकीकडे आहेत आणि तुमचं लक्ष मात्र दुसरीकडे चाललंय. ब्रह्मचारी तुम्ही मानत बलतेकडे गुंतले तुमचे चित्त मग मने वीर पार्थ स्थिर हो यायचे करी. आता त्या सुभद्रेकडे थोडं वाकड्या नजरेनं हा ऋषी अवस्थेत असलेला माणूस, परंतु त्याचं ध्यान सगळं तिकडे चाललंय. त्यावेळेस सुद्धा श्रीकृष्ण असलेले सुद्धा त्या ठिकाणी अचंबित झालेले आहेत. त्या अर्जुनाचं मन थोडंसं त्या सुभद्रेकडे वळू लागलेलं आहे. राजकोशींचे रत्न तत्वता ती केवी येती दुर्बळाच्या हाता यावरी कमलो धो पिता करणी सांगे पार्थाच्या. त्यावेळेस श्रीकृष्ण असलेले परमात्मा त्या अर्जुनाच्या कानामध्ये थोडीशी गुह्य गोष्ट असलेली ती सांगू लागलेली आहेत. या त्रेहोनी परतता जाण माझ्या दिव्य संधनी बैसून
हरोनिया सुभद्रा रत्न पवनहून जायत वरे. आणि तू काय कर, माझ्या रथावर बस, माझ्या बरोबर ये आणि तू त्या सुभद्रेचं हरण कर, तिला घे आणि तू निघून जा. किरीटी डोल विमान यावरी रैवताळचा जाऊन शक्ती पूजोनी वनभोजन लहान थोरी संपदिले. आणि त्यावेळेस त्या सैन्यासहित आलेल्या बाहेर लोकांबरोबर या श्रीकृष्णानं अर्जुनाच्या कानामध्ये सांगितलं आणि सगळ्याला सुशोभित अशा प्रकारे गोड अन्नभोजन दिलेलं आहे. समय पाहुणे श्रीयुक्तेच्या नाथ धनंजयासी दावी भूसंकेत तो सुभद्रेची हे चित्त पार्थ स्वरूप वेधिले. आणि असं सांगितल्यानंतर दोघांचं मन थोडस जुळवाजुळवी करायचा प्रयत्न श्रीकृष्णानं केलाय. जसं श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रा त्या अर्जुनाकडे बघायला लागले, तसं अर्जुनही त्या सुभद्रेकडे बघायला लागले, एकमेकाची नजरानजर होऊ लागली. सुभद्रा भावी मनात पार्थ ऐसा दिसत म्हणत अर्जुने नवरी अकस्मात सैन्यनावरी घातली. आणि त्यावेळेस त्या सुभद्रेला सुद्धा असं वाटायला लागलं की ही पार्थ अर्जुन आहे, अर्जुनासारखंच या ठिकाणी ह्याचं स्वरूप दिसू लागलेलं आहे. असं ऐकताच ती सुभद्रा असलेली आपल्या रथावर घेतलेली. त्रुटीनं वाजता अर्जुन जात सुरेश प्रस्थ मार्ग लक्षुण अश्वजाती मनोवेग करुण शव्य सुग्रीवाधिचारी. आणि ताबडतोब ती सुभद्रा असलेली आपल्या रथावर घेतली आणि मनोवेगानं आकाशपंथी हा रथ चाललेला आहे. मागे हाक झाली एक सरशी सुभद्रा घेऊन गेला तापसी पुढे प्रळय जरा रासी तैसे यादव धावले. आणि पुढं प्रलय असावा या ठिकाणी अचानकच हा सुभद्रेला घेऊन आकाशपती हा ऋषी आहे, परंतु त्या ऋषीने कशी काही सुभद्रा पळवून दिली. बाकी सगळा गलबला आणि सगळे वीर असलेले मागे धावू लागले. प्रद्युम्न सांबादिक कृष्ण कुमार मनती धरा धरा पळतो तस्कर देखून यादवांचा भार मुरलीला रम राजुने. आणि त्यावेळेस त्या सगळ्याला वाटायला लागली तापसी आहे, यांना कोणाला खात्री पटली नाही किंवा ओळखच पटलेली नाही. सगळेच त्याकडे प्रद्युम्न आहे, इतर वीर आहेत, अक्रूर आहे, उद्धव आहे, ते सगळे म्हणले अरे तापसी असलेला ऋषी असलेला या ठिकाणी सुभद्राला घेऊन पळून चाललाय. धरा म्हणून सगळे त्याच्या पाठीमागे लागले. पार्थे आपले स्वरूप प्रकटिले जे वस्त्राभरणी मिरविले सीता संताप ते वेळे ध्वजी येऊन बैसला. आणि त्यावेळेस ताबडतोब त्या तापसीनं आपलं मूळ रूप धारण केलं आणि सीतेचा शोक हरण करणारा जो हनुमंत होता तो त्या ठिकाणी त्याच्या ध्वजावर येऊन बसलेला आहे. अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी अर्जुनानं प्राप्त केलेलं आहे. गांडीवचा पटनकात कोरोना सोडिले बाण पाठी बाण तैसा धरा वर्ष गण गेले बोलून यादव. आणि सगळे यादव असलेले अरे आतापर्यंत ऋषीसारखं दिसत होतं, बामणासारखं दिसत होतं, परंतु अचानक शूरवीर झाले. सगळे यादव सैन्य असलेले आश्चर्यचकित झाले आणि त्या अर्जुनानं पाऊस पडावा अशा प्रकारे बाणांचा वर्षाव सुरू केला. दारुण अर्जुनाचा मार कोणी उभे न राहते समोर रेवती वल्लभास समाचार श्रोत झाला सर्व. आणि हा सगळा समाचार कळलं त्यांना की बाबा हा काही साधा माणूस नाही, तापसी नाही, ऋषी नाही, हा अर्जुन आहे. त्यावेळेस त्या बळीरामासहित सगळ्यांना ही खात्री पटली की हा श्रीकृष्णाचा भक्त असलेला अर्जुन आहे हे सगळ्याला समजू लागलं. तापसी नवे श्वेत वाहन समोर नाटोपे कोणाला रणपंडित सुजान यादव सैन्य मोडिले. आणि सगळं यादव सैन्य असलेलं मागं हटवलं. हा कोणी तापसी नाही तर हा कुठेतरी महापराक्रमी वीर पुरुष आहे असं सगळ्यांना त्या ठिकाणी खात्री पटू लागली. परम कोपला बळीभद्र सावरी मुसळ नांगर मनात हसे श्रीधर यासी तो वीर नाटोपे. आणि मनात ज्याच्या श्रीकृष्ण आहे तो कुणाला कसं काय अटकेल. बळीरामाला भयंकर राग आला आणि आपलं मुसळ आणि नांगर असलेला तो घेऊन सरसावून युद्धाला तयार झाला. परम कोपला रेवती रमण म्हणे निष्पांडवी पृथ्वी करीन शक्रप्रस्थासी उचलून पालते घालीन सागरी. तेव्हा बळीरामाला फार राग आला. म्हणजे आता तू सुद्धा असंच तापसी डोंगे म्हणून इथं आलास, तुझं सगळं पांडवकुळ असेल सगळं नष्ट करेन आणि या ठिकाणी तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. बळीराम रागाने त्या ठिकाणी बोलू लागला. वीर क्रोधावले समस्त परिवी निवांत रूप पायाच्युत मग हलधर बोलत काय मनात योजित. आता एवढं झालंय सगळ्याच्या मनामध्ये चलविचल सुरू झाले. त्या सुभद्रेला घेऊन ते पळून चाललंय, लढायला तयार झालंय. परंतु श्रीकृष्ण काय गप्पच कायच नाही, कोणाला काय बोलना करेना सांगा. बळीरामाने विचारलं की अरे बाबा हे सगळं व्हायलंय परंतु तुमचं काय चलविचल दिसत नाही, म्हणजे तुम्ही शांत कसे काय. हा हरी म्हणे पूर्वीचा संकल्प होता की सुभद्रा द्यावी वीर पार्था
संकर्षण व्हावे अच्युता सर्व करणे तुझीची हे. आणि मग बाबा मी का ग बसलोय, माझं पहिलंच ठरलेलं होतं. म्हणले की ही सुभद्रा असलेली अर्जुनाला द्यायचं माझ्या मनात होतं. असं म्हटल्यानंतर हा बहिराम असलेला शांत झाला. हा सुनी बोले श्रीब्देचा रमण किरीटी होणी वरिष्ठ कोण सुभद्रे सारखे रत्न आणून द्यावे कोणासी. अरे बाबांनो, त्या त्रिभुवनामध्ये ह्या पार्थासारखा, ह्या अर्जुनासारखा श्रेष्ठ पराक्रमाचा कोण आहे? आणि सुभद्रेसारखा असं आपलं रत्न आहे, हिऱ्यासारखी ती मुलगी आहे, आणि दुसऱ्या कोणाच्या तर पदरात कशासाठी घालावी असा मनामध्ये विचार श्रीकृष्णाचा होता. निंदोनिया राजांचा मुक्त फळे काय अर्पावी वायसा उपेक्षणी परीक्षा जन्माला स्थिर. आणि असा मुलगा सोडून दुसऱ्याला कशाला द्यायचे? मोत्याचा चारा असलेला त्या राजहंस पक्षालाच खायला घालायचा असतो. आणि ते राजहंस पक्षी सोडून द्यावा ना, ते कावळ्याच्या तोंडामध्ये तसला घास सोन्यासारखा घालावा. म्हणजे या अर्जुनाला सोडून ही सुभद्रा दुसऱ्याला कोणाला द्यावी? हिच्यासारखा शोभणारावर म्हणजे हाच आहे. पंडित सत्पात्र दळून शतमूर्ख द्यावे अर्घ्यदान कोंदणी पार्थ शोभायमान चिकली रोवून व्यर्थची. आणि विनाकारानं व्यर्थ वागायचं नाही. म्हणले चांगला पंडित असेल ना ते बघून त्याला सत्पात्र दान द्यायचं असतंय. विनाकारण कोणाच्या तर हातात काहीतरी चांगलं द्यायचं नाही. अशा प्रकारे म्हणूनच मी या ठिकाणी सुभद्रा ही अर्जुनाला द्यायचं ठरलेलं आहे. भार्गव किंवा उमारमण तेवी धुंधर पंडित सुजान तेजस्वी जैसा चंड किरण कंदळ दंडणी कृतांत. आणि दंड म्हणजे कृतांत काळाला सुद्धा शिक्षा करू शकेल अशा प्रकारचा पराक्रमी शूरवीर असलेला तो अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मनामध्ये बसलेला होता. सौंदर्य तारुण्य देखून काली पाहे मिनकेतन सर्व विषय सुलक्षण त्रतई नयन पंडुचा. आणि सुभद्रा असलेली ती सुद्धा तिला बरा मनात होतं तशा प्रकारे तापसी होता, परंतु पुन्हा शूरवीर झालेला आहे. मनामध्ये तिच्या सुद्धा थोडासा आत्मभाव निर्माण झाला किंवा अशा प्रकारचा नवरा मला मिळतोय, शरीर प्रकृती चांगला आहे, सुंदर दिसतोय, असं सुभद्रेचंही मन थोडंसं पाहिलेलं आहे. आन कदिंदू विगोनी सुत धीरदार प्रतापवंत आयसा आपत टाकून पार्थ कोणासी देता सुभद्रा. आणि अशा प्रकारचा शूरवीर असलेला तो पार्थ अर्जुन ही सोडून ही सुभद्रा सारखी खान असलेली सौंदर्याची ती दुसऱ्या कोणाला द्यावी म्हणून असं ठरलेलं होतं. हा सुनी बोले जनार्दन जरी अशी बिळावे जाऊन आणि वारतो पंडुनंदन मजला कदना टोपे. अरे बाबा, हा श्रीकृष्ण म्हणायला लागला मनातल्या मनात, अरे तुम्ही यादव 56 कोटी जरी असलो तरी काही उपयोग नाही. हा पांडव आहे आणि तो एवढा पराक्रमी वीर आहे पांडवांपैकी असलेला, मला सुद्धा तो आटपणार नाही, तर तुम्ही कशाला त्याच्याबरोबर लढायला जाताय? तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी थांबा. श्रीकृष्णानं सगळ्याला थांबवलं. या दो मोडले सकळ मज तत्काळ धरून नेईल मग तुंबाचे संकट पडेल सोडवावयाची पुलती. त्याच्या नादाला लागू नका. म्हणजे तुमची यादव सैन्य तर सगळं संपल, पण मला सुद्धा धरून घेऊन जाईल, आणि मला धरून घेऊन झाल्यानंतर तुमचा वाली कोण आहे? तुम्ही ह्याच्या काय नादाला लागू नका. श्रीकृष्णानं सगळ्याला थांबवलं. आयसा ऐकता वचन उभा राहिला संकर्षण वीर श्री आणला गेला विजून हरी वचन मी. आणि एवढा त्वेषानं लाल झालेला तो बळीराम थंड झाला. आता श्रीकृष्ण त्याच्या बाजूला म्हणून तर आपलं काय चलत नाही. या ठिकाणी श्रीकृष्णानं सगळ्याचं समाधान केलेलं आहे. वसुदेव देवकी बळीरामाचे समाधान आम्ही सुभद्रा दिली पार्थ लागून यथाविधी लग्न करावे. आता श्रीकृष्णाच्या मनात असल्यावर बाकीची आई वडील सुभद्रा दिली आम्ही श्रीकृष्णाला, या अर्जुनाला. आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे, यथाविधी सगळ्यांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे. आयसे समाधान केले किरीटीसी बोलवू पाठविले राम वसुदेव गेले पुढे मिरविता आणि पार्थासी. आणि मग श्रीकृष्ण आणि बळीराम स्वतः त्या ठिकाणी पुढे जाऊन हा पार्थ असलेला अर्जुन असलेला त्या ठिकाणी बोलवत त्याचा सत्कार करून आधी लढायला तयार झालेली एकमेकाच्या विरोधात असलेली, परंतु आता भांडण सगळं मिटलं, लग्न जुळलंय, त्याला बरोबर घेऊन येऊ लागले. यत सांग लग्न लाविले युग्रसेने भांडार फोडिले 4 दिवस गोड झाले आनंद दिले या आणि त्या सुभद्रेचं आणि अर्जुनाचं अशा प्रकारचं लग्न लावून दिलं. 4 दिवस पर्यंत हा उग्रसेन असलेला भांडार फोडून गोरगरिबांना ब्राह्मणांना दानधर्म करू लागला. मग बोळविला श्वेत वाहन निघे सवे एक संवत्सर पूर्ण पुष्कर क्षेत्रिक्रमिला. त्याच्यानंतर 1 संवत्सर 4 वर्षापर्यंत ते पुष्कर नावाचं तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी त्या अर्जुनानं थांबला आणि त्या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. 12 वर्ष पूर्ण होता शक्रात्मक झाला शक्र प्रस्ताव धर्म भीम मात्री सुता ब्रह्मानंद उचंबळे. आणि तेव्हा
ती काय 12 वनवास असलेला तो वनवास भोगला, सगळं संपलं. त्याचे कमी दिवस बसलेले होते, कमी पडलेले होते ना ते दिवस, थोडे लग्न झाल्यानंतर. ते दिवस पूर्ण झाल्यानंतर हा आपल्या भावापाशी अर्जुन आलेला आहे. सगळे धर्म, भीम या सगळ्यांना या ठिकाणी अर्जुनाला बघितल्याबरोबर आनंद झालेला आहे. धर्मासी साष्टांग नमुना आदरे दिदले आलिंगिन जैसे भरत आणि रघुनंदन चतुर्दश वर्षी भेटले. आणि तेव्हा हा वनवास उपभोगून या ठिकाणी सुभद्रेला जिंकून हा अर्जुन आला. त्यानं आपला थोरला भाऊ असलेला धर्मराज त्याच्या वेळेला मिठी मारली, भेटली. कशी भेट झाली यांची? जेव्हा 14 वर्षाचा वनवास भोगून राम परत आला होता आणि भरताचं आणि रामाचं असं मिलन झालं. दोघंच एकमेकाच्या हृदयाला कवटाळून भेटली. तशा प्रकारची भेट या धर्मराजाची आणि अर्जुनाची झालेली आहे. मग आलिंगी अंगिरा सुत तेवी भीमे धरिला पार्थ कंठ झाला दिसत दित एका एक भेटती. आणि एकमेकाला भेटून सगळ्यांचा कंठ असा भरून आलेला आहे की हा वनवास भोगून या ठिकाणी परत आला. त्या ठिकाणी सगळ्याला आनंद होऊ लागला आहे. गजास्य आणि षडास्य यासी आलिंगी योमशिकेश तैसान कळूस देवास पार्थ भेट प्रीतीने. आणि ज्या तसा प्रकारे सगळ्याच हा पार्थ असलेला, अर्जुन असलेला, आपले सगळे भाऊ असलेले त्यांना भेटलेला आहे. कृष्ण जनक भगिनी साष्टांगी नमी पाक शासनी सुभद्रा समस्ता चरणे मस्तक ठेविला धरे. आणि त्या सुभद्रेच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. त्यानं सुद्धा त्या हिच्या रुक्मिणीच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्यांची भेटाभेटी होऊ लागलेली आहे. वर्तमान सर्व सांगेन सुभद्रेचे हाती धरून पांचाळीकडे गेला अर्जुन बोले हा सुनते धवा. आणि त्यावेळी त्या द्रौपदीकर अर्जुन गेलेला आहे की सुभद्रेला बरोबर आणला. तर कसा माग प्रसंग झाला, मी त्या ठिकाणी कसा राहिलो, सुभद्रेचं माझं लग्न कसं झालं, सगळा वृत्तांत सांगितला. आंतरी संतोषाद्भुत वरील सोनी द्रौपदी बोलत आता इकडे यावं याचा कार्यात काहीच नाही जाणी जय. आता या ठिकाणी आमच्याकडे काय विचारपूस नाही, कोणी विचारित नाही, काय नाही. तुमच्या तुम्ही परस्पर लग्नाला आला, हिंडाला फिराला, मला या ठिकाणी कोणी किंमतच देत नाही. अशा प्रकारे तिला राग आलेला आहे. सद्यस्तोक्त घृत सांडून जणू याचे काय कारण नूतन केले परिधान राहिली जीन सहजची. आता सगळं नवीन नवीन दिसायला लागलंय. म्हणजे आता जुनीला कोण किंमत देत आहे? नवीन वस्त्र घ्यावी आणि जुनी टाकून द्यावी, तशा प्रकारे माझी अवस्था झाली असं तिला वाटू लागलं. तो कृष्णाची चरणी सुभद्रा लागे प्रेमी करुणी पांचाळीने धरते धरुणी आलिंगिली सप्रेमे. आणि तेव्हा ही पांचाळी असलेली ती सुद्धा त्या द्रौपदीच्या चरणी लागलेली आहे. हृदयाशी तिने कवटाळून धरलं. म्हणे माझ्या भाग्याची नाही अंत आम्ही कृष्ण भगिनी दोघी विख्यात आनंदला वीर पार्थ हर्ष गगनी न समाई. आणि आम्ही या ठिकाणी कोण आहोत? श्रीकृष्णाच्या नात्यातलेच आहोत, त्याच्या भगिनी आहोत. आणि मग आम्हाला या ठिकाणी बरं झालं, श्रीकृष्णाच्या स्वरूपानं आम्हाला या ठिकाणी आज अर्जुन नवरा भेटला. तेव्हा त्या सुभद्रेलाही आनंद वाटू लागलेला आहे. ब्रह्मानंदन महाराज दिनमणी उदय पावला हृदय चिदगणी श्रीधर सूर्यकांतवनी तो उन्मेष अग्नी प्रकटला. आणि त्यावेळेस सगळ्याच्या अंतःकरणामध्ये एकच उत्साह, आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तेने जाईन दुरित कानन तो रुक्मिणी चित्त चालक घन वर्षला स्वानंदी जीवन शीतळ केले सर्वत्र. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण असेल त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांच्या मनातलं जे काही दुःख आहे, वेदना आहेत, त्या सगळ्या शांत शीतळ करून टाकलेल्या आहेत. पांडव पालका पांडुरंगा ब्रह्मानंदा भंगा श्रीधर वरदायका निसंगा कथा रसिका. आणि त्या पांडवांचं पालन करणारा, त्यांचं रक्षण करणारा तूच या ठिकाणी या ग्रंथकर्ते सुद्धा त्याला विनंती करतात की परमेश्वरा, हे श्रीकृष्णा, आमच्या सुद्धा ग्रंथाचं या ठिकाणी लिखाण वगैरे जे काय आहे ते तुझ्याच कृपेने होत आहे, असा त्याच्याकडे श्रीकृष्णाकडे आशीर्वाद मागतात. ये तिसरी हरी विजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत चतुर परिसोत प्रेमळ पंडित त्वादशी शतमोध्याय गुरु ज्ञानदेव